सेलिंग करत असताना तो पॅशन जो मी मगाशी बोलला, जी गोष्ट तुम्ही आवडीने करता ती लोकांना विकण्यासाठी. ओके. सेलिंग म्हणजे ऍक्च्युअली काय? सेलिंग मीन्स हेल्पिंग. आपल्याला बऱ्याच वेळा ना सेल्सचं दडपण येतं. अरे सेल्स करायला, अरे फोन करा, अरे त्याला हे करा. आपल्याला दडपण येतं. पण ऍक्च्युअली सेलिंग इज ट्रान्सफरिंग ऑफ फीलिंग्स. तुमचा अनुभव, तुमचा जो पॅशन आहे, ते समोरच्याला ते दिसलं पाहिजे. समोरच्याला ते कन्व्हिन्स झालं पाहिजे, की तुमच्याकडनं जो माल येतोय, तुमची जी सर्व्हिस आहे, तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे ते बेस्ट आहे आणि ह्या व्यक्तीकडनं जर मी हे घेतलं तर मला नक्की फायदाच होईल. ओके, माझं काम एकदम प्रॉपर होईल. ही खात्री जी आहे ना, ही सेल्समधनं त्याला देता येते. आणि तेच जर आपण नाही करू शकलो, तर ते डेफिनेटली आपल्या कॉम्पिटिटर्सकडे जातील. आणि तिकडे त्यांना पुढे जाऊन नुकसानच होणार आहे. पण त्यांच्याकडे काही ऑप्शनच नाहीये. कारण तुम्ही सेल्स करत नाहीये. तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करत नाही. तुम्ही त्यांना एक्सप्लेन करत नाही आहात. कारण तुमचा बिझनेस आहे, तुमचे प्रॉडक्ट्स आहेत. मग तुमचं लुब्रिकंट असू दे किंवा तुमचं टॉवेल असू दे. तुम्हाला ते लोकांना त्या पद्धतीने एक्सप्लेन करता आलं पाहिजे. कारण तुम्ही त्यांची मदत करतात आहेत, योग्य डिसिजन घेण्यासाठी. सो सेलिंग इज यू आर हेल्पिंग युअर क्लायंट टू टेक अ राइट डिसिजन. आणि सेल्स करताना आपल्याला बऱ्याच वेळा दडपण येते. दडपण कशाला येतं माहिती आहे? सेल्सच्या मागची सायकॉलॉजी ही समजून आपण कधी घेतलेलीच नाहीये. तर मला तुम्ही सांगा, प्रत्येक जणांनी म्हणजे बिझनेस करतायत तर सेल्स तुमचा होतोच आहे. तर मला एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. सेल्स जे आहे हे आर्ट आहे का सायन्स आहे? तुमच्या दृष्टिकोनातून, तुमच्या एक्सपिरियन्समधून तुम्ही काय सांगणार? आर्ट आहे का सायन्स आहे? आर्ट असेल तर ए लिहा, सायन्स असेल तर एस लिहा. या प्लीज प्लीज पुट युअर आन्सर्स. तुमच्या उत्तर टेक्स्ट याच्यामध्ये येऊ द्या चॅटमध्ये. आर्ट आहे का सायन्स आहे? आर्ट. ओके, आर्ट आर्ट. अजून अजून लवकर लवकर. व्हॉट अबाउट अदर्स? बाकीच्या लोकांची आर्ट. सगळे आर्ट. ओके. सायन्स आर्ट. निलेश इज सेइंग सायन्स आर्ट. ओके. सो आपण नितेशला आपण त्याचा जे व्ह्यू आहे तो एकदम परफेक्ट आहे. ओके. सेल्स जे आहे ते कॉम्बिनेशन आहे. सायन्स आणि आर्ट ह्याचं कॉम्बिनेशन आहे. आज आपण सेल्समध्ये का सक्सेसफुल नाही आहोत? कारण आपण फक्त ते आर्टच वापरलं. 50%च आपण वापरलेलं आहे. पण मेन जे 50% सायन्स आहे, ते आपणच समजून घेतलेलं नाही. ह्याच्यामुळे आपल्याला रेग्युलर कन्सिस्टंटली सेल्स करता येत नाही. So 3 reasons why sales fail. So how many of you are really interested to know what are the reason? One of the reason could be yours. एक असं याच्यामधलं एक कारण तुमचं पण असू शकतं किंवा तिन्ही कारण असू शकतात ज्याच्यामध्ये आपण बिझनेस सेल्स करत असताना आपल्याला चॅलेंजेस येतात किंवा सेल्स करत असताना आपण फेल होतो. ओके. सो हाऊ मेनी ऑफ यू विल राईट टू लर्न दिस? कुठलं रिझन आहे तुमचं? किती लोकांना हे समजून घ्यायचंय? टाईप मी इन द चॅट बॉक्स. संडे असल्यामुळे, सकाळचा वेळ असल्यामुळे मला लोकांना नेहमी फोर्स करावं लागतं. टाईप टाईप म्हणजे थोडं अटेन्शन वाढतं. व्हेरी गुड. या एव्हरीवन. क्विकली क्विकली सगळ्यांनी. मला माहिती आहे काही लोकांना ते टाईप करणं थोडंसं अवघड जात असणार आहे. सो जे पीपल हू कॅन टाईप, या एव्हरीवन. या व्हेरी गुड. एक्सलेंट. व्हेरी गुड. ओके. सो लेट्स अंडरस्टँड द फर्स्ट रिझन. ओके. तर सगळ्यात पहिले 3 रिझन जे आहेत ज्याच्यामुळे आपला सेल्स होतो. फर्स्ट इज बाईंग इंटेन्शन. ओके. कस्टमर्सचं बाईंग इंटेन्शन काय ते समजणं गरजेचं आहे. दुसरं आहे फीचर्स ऑर फ्युचर, आणि मी एक्सप्लेन करीन तिन्ही गोष्टी, आणि ओल्ड वेज ऑफ सेलिंग. सो लेट्स लुक एट द फर्स्ट वन. ओके. व्हेन वी लुक एट द फर्स्ट थिंग, बाईंग इंटेन्शन. बाईंग इंटेन्शन मध्ये काय? जेव्हा कस्टमर कुठली गोष्ट विकत घेतो, तुम्ही जेव्हा ह्या वेबिनारसाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करत होतात किंवा रजिस्टर करत होतात, तर त्याच्या मागे तुमचा एक हेतू होता, एक इंटेन्शन होतं तिकडे जाण्याचं.
बऱ्याच वेळा होतं काय की आपल्याला तो हेतू न समजल्यामुळे आपण नको त्या गोष्टींवर आपला टाइम आणि रिसोर्स वेस्ट करतो आणि त्यामुळे तो कस्टमर जो आहे, जो आपला प्रॉस्पेक्ट असतो तो आपल्याला क्लोज होत नाही, कन्वर्ट होत नाही. कारण कुठे नको त्या प्रेझेंटेशन मध्ये म्हणा किंवा कुठेतरी आपल्या कम्युनिकेशन मध्ये म्हणा आपण कमी पडतो आणि त्यामुळे कस्टमर जो आहे तो डिस्कनेक्ट, त्यातलं काय हवंय ओके हेच आपण समजून घेत नाही, हेच आपल्याला माहित नसतं. कारण आता जरी आपल्या वेबिनार मध्ये जर बघितलं तर वेगवेगळे लोक आलेले आहेत, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधनं, वेगवेगळ्या एक्सपिरियन्स मधनं. प्रत्येकांच्या अपेक्षा काय वेगवेगळ्या असतील. जोपर्यंत ते आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर त्यांना सोल्युशन्स किंवा त्या पद्धतीने देता येणार आहेत. तर त्यांची चॅलेंजेस काय हे आधी समजून घेण्यासाठी आपण बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, आपल्याला आपल्याकडे काय आहे हेच दाखवायचं, हे सांगायचं, ह्याच्यामध्ये आपण एवढे जास्त आपल्याला तो एन्थुझिझम असतो किंवा जेवढे आपल्याला हे असतं की आपल्याला आपल्याकडे काय ते पहिलं दाखवा, मी काय सांगतो ते ऐकून घ्या, मी काय बोलतो ते बघा. आणि कस्टमर्स बऱ्याच वेळा त्याचं दुखणं आपल्याकडे सांगायचा प्रयत्न करतो पण आपण तिथे लक्षच देत नाही. अँड दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन वाय वी आर नॉट एबल टू अंडरस्टँड द बायर्स इंटेन्शन. ओके. सेकंड, आता हे काही असे केसेस आहेत, हे जे आहेत सत्यनारायण दास म्हणून ओडिसाचे आर्टिस्ट आहेत, मुंबईमध्ये यायचे, एक्झिबिशन्स करायचे, वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स करायचे आणि ते तेवढ्या पुरतच त्यांचा बिझनेस असायचा. सो कुठे ना कुठेतरी मी त्यांना त्यांच्याशी जेव्हा माझ्याबरोबर डिस्कशन झालं आणि त्यावेळी हे केलं तर त्यांना एक्झॅक्टली मी सांगितलं की कशा पद्धतीने स्पेशली ऑनलाईनवर कशा पद्धतीने करू शकतात, काय करू शकतात. अँड देन ही स्टार्टेड वर्किंग. ओरिसामध्ये पण चंद्रपूर म्हणून एक हे आहे, भुवनेश्वरला कमीत कमी 30-40 किलोमीटरवर, तिथून त्यांनी करायला सुरुवात केली आणि नाव ही सप्लाइंग इट टू अक्रॉस द ग्लोब. म्हणजे कुठूनही ऑस्ट्रेलियावरनं ऑर्डर आली, कुठूनही आलं तरी त्यांना ते करता येतं. अमेझॉन बरोबर त्यांनी टाय अप केलं वेंडरशिपसाठी. आणि सो लॉट ऑफ थिंग्स आर ओपन, वेगवेगळ्या गोष्टी, कारण कुठेतरी इनिशिएटिव्ह घेतलं. मग एक ओरिसातला माणूस जर सगळं हे करू शकतो तर आपला महाराष्ट्रीयन माणूस का नाही करू शकत. तर हा विचार आपल्याला करून आपल्याला बघता येतं की आपण काय वेगळं केलं पाहिजे, काय वेगळं करू शकतो. ठीक आहे. सेकंड रिझन इज फीचर्स वर्सेस फ्युचर. फीचर वर्सेस फ्युचर म्हणजे काय, आपण नेहमी आहे ना आपल्या प्रॉडक्टचं काय वैशिष्ट्य आहे, ओके, मी कसं चांगलं आहे, मी किती वेगळं आहे हे दाखवण्यावरती आपला एवढा भर असतो की क्लायंट्सला ह्याच्यातून काय बेनिफिट मिळणार आहे, काय फायदा होणार आहे हे आपण सांगायला. क्लायंटला माहित नसतं की ह्याच्यातून काय फायदा होईल, काय बेनिफिट होईल. आपल्याला त्यांना एज्युकेट करावं लागतं, आपल्याला त्यांना हे सांगावं लागतं. आणि हे जेव्हा आपण करत नसतो तेव्हा क्लायंटला कुठेतरी असं वाटतं की बाबा निग्लेक्टेड फील होतो, डिसरिस्पेक्टेड फील होतो. त्याला वाटतं बाबा हा माझा ऐकूनच घेत नाही, याला माझी काय पडलेलीच नाहीये तर मी कशाला मला हे करू. सो समवेअर वी लूज दॅट ग्रिप. ग्रिप जी सेल्स मध्ये असणे गरजेचं आहे आणि म्हणून सायन्स महत्वाचं आहे. इथे काय होतं, आपण नुसता आर्ट वापरतो, मी अशा पद्धतीने बोलतो, हे डायलॉग बोलतो आणि त्यामुळे काय होतं, जो एक्झॅक्टली तो स्टेप्स फॉलो केला पाहिजे तोच आपण करत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरला तुम्ही इंजेक्शन लावायला सांगितलं. आता डॉक्टरने त्याच्या मूड प्रमाणे तुम्हाला इंजेक्शन दिलं, कुठेही दिलं इंजेक्शन, चालेल का? डॉक्टरला जेव्हा तुम्हाला इंजेक्शन द्यायचं असतं तो एक प्रोसेस फॉलो करतो आणि त्यानंतर तुम्हाला देतो. आता कोविडच्या टायमाला तुम्ही बघितलं प्रत्येकांचा अनुभव असणार आहे, कशा पद्धतीने इंजेक्शन देतात, काय करतात. पण त्यांनी कुठेही तुम्हाला मनात आलं म्हणून कुठेही इंजेक्शन दिलं असतं तुम्ही गेला असतात का तिकडे? तर सिमिलरली कस्टमरला काय पाहिजे, त्याला कशा पद्धतीने बेनिफिट होईल, कसा त्याचा फायदा होईल हे आपल्याला दाखवून देता आलं पाहिजे. आणि त्यामुळे जर आपण हे सेकंड जी आपली मिसिंग लिंक आहे ज्याच्यामुळे आपण फेल होतो, इज आपण प्रॉडक्टवर फोकस जास्त करतो. कस्टमरच्या फ्युचरवर जर तुम्ही फोकस केला आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने कम्युनिकेट केलं पाहिजे हे आपल्याला शिकावं लागेल, हे आपल्याला अपग्रेड करायला लागेल, ते नॉलेज गेन करावं लागेल. अँड थर्ड इज युअर ओल्ड वेज ऑफ सेलिंग. आता होतं काय, आपण ह्या वर्षभरात, 1.5 वर्षामध्ये वेगवेगळे वेबिनार्स अटेंड केले, वेगवेगळे प्रोग्राम्स अटेंड केले आणि आपल्याला वाटते ना आता मला सेल्स मध्ये मला आता बऱ्याचशा गोष्टी मी इम्प्रूव्ह केलेल्या आहेत. पण फॅक्ट इज आपण अजून पण सगळ्या ज्या ऍक्च्युअल गोष्टी केल्या पाहिजेत सेल्ससाठी ते ऍक्च्युअल केले नाहीत. थोड्या प्रमाणात काहीतरी आपण चेंजेस केले आहेत आणि आपल्याला वाटतं आता मी जे केलं नाही भरपूर चेंज केले आहेत, आता मला बिझनेस माझा वाढला पाहिजे, मला सेल्स वाढला पाहिजे. पण ते इन्क्रिमेंटल चेंजेस आहेत. म्हणजे कुठेतरी आपलं थोडंफार टचअप केलं, आपण काहीतरी हे केलं आहे, जो थोडं इथे दिसतंय ते खराब वाटते, तिथे काहीतरी आपण केलं, अशा पद्धतीने जे आपण करतो ते फक्त टाइमपास, म्हणजे इट्स लाईक अ बँडेड.
जखम झाली आणि तुम्ही बँडेज लावलं त्याला, तर ते जास्त वेळ तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही आणि उलटा तुम्हाला त्याचा त्रास पुढे जाऊन अजून जास्त होईल. सो दिस इज हाऊ पीपल हॅव बीन डुईंग. ट्रेडिशनल वे मध्ये ज्या पद्धतीने आधी आपण सेल्स करत होतो, वर्ड ऑफ माउथ जे आपण करत होतो, त्याच्यामुळे जो बिझनेस यायचा, रेफरन्सनी जो बिझनेस यायचा, त्याच्याप्रमाणे आपण करत राहिलो आणि म्हणून कुठे ना कुठेतरी आपले सेल्सचा जो ग्रोथ होती ती थांबली आणि इनफॅक्ट आपण आता रिव्हर्स मध्ये आलोय. सो दिस इज अ मेजर चॅलेंज वेन वी लुक ॲट सेल्स. ओके, तर हे 3 रिझन्स आहेत. तर मला सांगा ह्याच्यातलं कुठलं रिझन तुम्हाला कनेक्ट होतं किंवा तुम्हाला असं वाटतं की ह्या रिझनमुळे कुठेतरी मी सेल्स मध्ये मागे पडतोय. सो नंबर 1 रिझन, नंबर 2 रिझन, नंबर 3. तुमचं जर नंबर 1 असेल तर 1 टाका, 2 असेल तर 2 टाका, 3 असेल तर 3 टाका, ऑल असेल तर ऑल टाका. Put down the reasons. Is it number 1 reason? Is it number 2 reason? Is it number 3 reason? तुमच्या सेल्स मध्ये तुम्हाला चॅलेंज येण्यासाठी असे कुठले रिझन्स आहेत ज्यामुळे तुमचा सेल्स जो आहे तो होत नाहीये किंवा चलो ऑल ओके, हेमंत सेज ऑल ओके, एनीबडी एल्स? कमी जास्त प्रमाणात असू शकतं, बट इट विल बी डेफिनेटली देअर. ओके, अँड बी ऑनेस्ट. आपल्याला इथे जज करायचं नाहीये, पण हे कुठे ना कुठेतरी सेल्फ अनालिसिस आहे. ओके, आपलं एक म्हण आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्याला ते जर समजलं की कुठे आपण कमी पडतोय आणि आपण जर त्याच्यावर वर्क केलं, आपल्या स्ट्रेंथवर आपण वर्क केलं, तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. आणि आज तुम्ही सगळ्यात पहिले पाऊल उचललंय, या वेबिनारला अटेंड करायचं हेच सगळ्यात मोठं पाऊल आहे, जिथे तुम्ही अटेंड करताय जेणेकरून तुम्हाला याच्यामधनं काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते. सो दॅट इज इनफॅक्ट showing that you have a different mindset and you have that growth mindset. Okay, so moving forward, 3 रिझन जे आपण बघितले. काही क्लायंट्स आहेत यांचं पण म्हणजे पेंटिंग मध्ये बरंचसं यांचं हे होतं, पण ते पण ट्रेडिशनल वे मध्येच करत होते. काही थोड्या प्रमाणात रेफरन्सवर याच्यावर त्यांची कामं चाललेली आणि कुठेतरी ह्यांना चॅलेंज तो येत होता की कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि ज्यावेळी मग मी त्यांच्याशी बसून त्यांच्यावर डिस्कस केले की एक्झॅक्टली सेल्स मध्ये गॅप कुठे आहे, तेव्हा मला रिअलाइज झाल्या तिन्ही गोष्टी कुठे ना कुठेतरी ते कमी पडतात. अँड देन जेव्हा आपण त्यांच्याबरोबर वर्क करायला सुरुवात केली, नाव ही इज एबल टू एक्सप्लोर. आणि ही ऑलरेडी ताज आणि ह्या लोकांची कामं ते करत होते, त्यांना त्याच्यामधनं कसं एक्सप्लोर करायचं, काय करायचं हे त्यांना शिकायला मिळालं. अँड ही वॉज एबल टू इम्प्लिमेंट इट. बेसिकली कसं आहे की नॉलेज सगळीकडे, नॉलेज इज ॲट द फिंगर टिप्स. तुम्ही गुगलवर एक शब्द टाकला की तुम्हाला पाहिजे तेवढे साईट्स उघडतील, बट द फॅक्ट इज की तुम्ही ते इम्प्लिमेंट किती करता. ओके, मला पण बऱ्याचशा गोष्टी जेव्हा समजत नव्हतं, मी बरेचसे कोर्सेस केले, बरेचसे केलं, पण ते इम्प्लिमेंट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा रिझल्ट कळणार नाही. सो इट्स अन ट्रायल अँड एरर, हाऊ वी लर्न, हाऊ वी मूव्ह. ओके, सो 3 एरियाज ज्याच्यावर सेल्सचा फोकस स्पेशली आता ह्या सिच्युएशन मध्ये आणि येणाऱ्या फ्युचर मध्ये आपल्याला 3 गोष्टींवर सेल्स मध्ये फोकस करायला पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे लीड जनरेशन. हाऊ विल आय जनरेट लीड? लीड मी कशी जनरेट करणार? सेकंड इज लीड कन्व्हर्जन. आजचं सेल्स मधलं सगळ्यात मोठा चॅलेंज काय की माझ्याकडे लोक कशी येतील, मी कस्टमरला कसं माझ्याकडे अट्रॅक्ट करीन. सो हाऊ कॅन आय जनरेट लीड, हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. काही लोकांकडे लीड्स येतात आहेत, बट दे आर नॉट एबल टू कन्व्हर्ट इट. लीड आले पण त्यांना कन्व्हर्ट कसं करायचं, काय त्यांना ऑफर द्यायची, काय त्यांना सोल्युशन द्यायचं, जेणेकरून आलेले लीड, मग ते तुमच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये असतील किंवा तुमच्या कुठलाही प्रॉडक्ट किंवा कुठलीही सर्व्हिस असेल यामध्ये असणार आहे की लीड आलेत पण त्यांना कन्व्हर्ट कसं करायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला शिकावं लागेल की सेल्स फनल काय असतं, कशा पद्धतीने लेवल 1 लेवल 2 वर आपल्याला त्यांना घेऊन जाता येतं. आणि तिसरं असतं कस्टमर व्हॅल्यू. जर आपण कॉमन वे मध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला रिझल्ट येणार नाही. कारण कस्टमरला सगळेच एकाच सारखे दिसतात आहेत आणि कुठे ना कुठेतरी ते आपल्याला ऍज अ कमॉडिटी बघतायत. ओके, जेव्हा ते कमॉडिटी म्हणून बघतील तर तुमच्यामध्ये आणि बाकीच्या याच्यामध्ये त्यांना काहीच फरक दिसणार नाही. तर जिकडे त्यांना सोयीस्कर वाटेल, म्हणजे वेळ वाचतोय किंवा पैसे कमी होतात किंवा असं कुठलं रिझन काही असू शकतं, सो त्या रिझनमुळे ते त्यांच्याकडनं घेतील. पण जर तुमच्याकडे काहीतरी खास त्यांना वाटते, तुमची खासियत जर काहीतरी त्यांना दिसते, सो देन दे विल कम टू यू अँड बाय. सो मग लोक स्पेशली त्याच्यासाठी तुमच्याकडे येतील, पण त्यासाठी तुमची खासियत असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कस्टमरसाठी ते कसं व्हॅल्यू ऍड करू शकतात, तर या 3 गोष्टींवर आपण सध्या काम करतोय का? जेन्युइनली व्हॉट डू यू फील? आर वी वर्किंग ऑन लीड जनरेशन? कसे लीड्स आणायचे ह्याच्यासाठी आपण काही
नवीन प्रयत्न करतोय का, आलेल्या लीडला कशा पद्धतीने नर्चर करायचं, कन्वर्ट करायचं, ह्याच्यासाठी आपण काही प्रयत्न करतोय का, कस्टमर व्हॅल्यूसाठी आर वी वर्किंग ऑन एनी ऑफ दिस, येस ऑर नो? तुम्ही या 3 पैकी कुठल्याही याच्यावर तुम्ही काम करतायत आहे का? येस, ओके. गजानन इज डुईंग. सो गजानन, व्हॉट डू यू डू? कशावर काम करतात? लीड जनरेशन साठी तुम्ही काय करताय? हु एल्स वर्क्स ऑन दिस? अजून कोण याच्यावर काम करताय? 3 गोष्टी. आणि ह्या सेल्स मध्ये जर हा तुमचा फोकस नसेल तर तुमचे सगळे एफर्ट सेल्सचे जे आहेत ते वेस्ट आहे. मे बी इनिशियली तुम्हाला एफर्ट्स टाकायला लागतील, इनिशियली तुम्हाला त्या गोष्टी समजून घ्यायला लागतील आणि त्यामुळे थोडा वेळ लागेल, थोडा हे लागेल, पण ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचे आहेत. ओके, डिजिटल मार्केटिंग फॉर लीड जनरेशन, एक्सिलेंट, व्हेरी गुड. सो डिजिटल मार्केटिंग हा जो कॉन्सेप्ट आहे हा प्रत्येक उद्योजकांनी समजून घेणं गरजेचं आहे. भले तुम्ही स्वतः नाही करणार पण तुम्हाला ती अंडरस्टँडिंग असली पाहिजे. कारण मी जेव्हा डिजिटल मार्केटिंग बद्दल जेव्हा मी समजून घेत होतो तर बराचसा वेळ, बरेचसे मेहनत आणि पैसा वेस्ट झालाय. पण तिथून मला या गोष्टी कळायला लागल्या हे कसं होतं, काय होतं. कारण त्याच्या आधी नॉलेजच नव्हतं. कॅम्पेन कसे रन करायचे, ओके, गुगल मार्केटिंग कशी करायची, इंस्टाग्राम कसं करायचं, जसं आता गजानननी इथे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे. सो पीपल आर सोशल मीडिया, यस डेफिनेटली राजू, सोशल मीडियावर आपण कशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, पण त्याची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, हाऊ सोशल मीडिया विल हेल्प यू इन बिझनेस. मग तुमचा व्हॉट्सअप बिझनेस तुम्ही कसा हे करणार, काय करणार, ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो झाला एक मार्केटिंगचा, पण त्याच्यामधनं सेल्स आणि मार्केटिंगचं असं कॉम्बिनेशन आपल्याला करून पुढे जाता येतं. ओके, क्लायंट्स, नाउ शी इज अगेन वन ऑफ द यांचं कॉटन साडीजचं खूप मोठं डीलरशिप आणि ते हे करतं, पॅन इंडिया हे लोक सप्लाय करतात. त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये पण फक्त ऑफलाईन होतं, म्हणजे दुकानात लोक यायचे, माल विकत घ्यायचे. सो आय सजेस्टेड देम, आणि हे मी त्यांना गेल्या म्हणजे 19 मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरच्या वेळी मी सांगितलं होतं. आणि त्यानंतर ते बोलले की आम्ही काहीतरी डिजिटलवर करतोय, प्रयत्न करतोय, चाललंय आमचं ब्रँडिंग, वेबसाईट, हे ते सगळं चाललंय. पण स्लो प्रोसेस होता. पण लॉकडाऊन जसं सुरू झालं, दे स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग, त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि नाव त्यांनी सगळं त्यांचं इकडचं जे ऑपरेशन होतं ते राजकोटला शिफ्ट केलंय. आणि इथून फक्त ते लोक डिजिटल आणि ह्याच्यावरच ते लोकांकडे कनेक्ट करतात आणि माल जो आहे तो तिथल्या तिथे तिकडून सप्लाय केला जातो. सो दे टूक दॅट इनिशिएटिव्ह अँड दे स्टार्टेड वर्किंग ऑन इट अँड दे स्टार्टेड अटेंडिंग दिस. ओके, सो आतापर्यंत ज्या गोष्टी आपण अंडरस्टँड केल्या, पहिली गोष्ट म्हणजे 3 रिझन्स वाय सेल्स फेल. ओके, 3 एरियाज दॅट वी नीड टू फोकस ऑन. ओके, फर्स्ट इज लीड जनरेशन, सेकंड इज लीड कन्वर्शन, अँड थर्ड इज customers value. So how many of you want more? Type more in the chat box. How many of you want more? Type more in the chat box. Oh, very good. Okay, fine. So हा जो एक कॉन्सेप्ट आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. कस्टमरला जेव्हा आपण अप्रोच करतो, कस्टमरला आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण कुठल्या गोष्टी देतो, ठीक आहे, तर मला सांगा कस्टमरच्या तुमच्यावरचा ट्रस्ट हा हाय आहे का लो आहे? दिस इज हाय, दिस इज लो. तर कस्टमरचा जो तुमच्यावरचा ट्रस्ट आहे तो हाय आहे का लो आहे? व्हॉट डू यू थिंक? कस्टमरचा जो ट्रस्ट आहे तुमच्यावर तो हाय आहे का लो आहे? पहिल्यांदा जेव्हा एक काम करूया, सचिन कामतला जेव्हा कांडसे, एमएलसीस कांडसे, सचिन कामतचा असं वर्कशॉप होणार आहे, ही जेव्हा ऍड बघितली, ओके, सचिन कामत बद्दल तुम्हाला काही नॉलेज नाही, काही माहिती नाही, कोण आहे काय आहे, ओके, तर त्याच्यावरचा तुमचा ट्रस्ट, ओके, हाय होता का लो होता? म्हणजे डोळे बंद करून याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, ह्याला हाय म्हणतात. किंवा बाबा कोण आहे, काय आहे, बघावं लागेल, काय आहे ते समजायला लागेल, दॅट मीन्स लो. सो वॉज इट हाय ऑर लो? Was the trust high or low? Low. Excellent. Correct. So ट्रस्ट जो होता लो होता, तर मी संडेला वेळ काढून ह्याचा प्रोग्राम अटेंड केला पाहिजे की बघायला पाहिजे काय आहे, ह्याचं टेन्शन किंवा जाऊन मला काय मिळणार आहे काय नाही, फ्री मध्ये तो बोलतोय, माहित नाही काय करणार कसं करणार, तर टेन्शन हाय होतं का लो होतं?
सो वॉज इट हाय ऑर लो? लो म्हणजे लो लिहा, हाय. वॉज टेन्शन वॉज हाय, ओके व्हेरी गुड, बरोबर आहे. ट्रस्ट खाली असेल तर टेन्शन जे आहे ओके वॉज हाय, व्हेरी गुड, ओके. टेन्शन वॉज हाय, करेक्ट. आणि त्यामुळे व्हॅल्यू जी आहे ती ऑटोमॅटिकली इट इज लो. ठीक आहे. तर सगळ्यात मोस्ट काय होतं बऱ्याच वेळा आपण जेव्हा प्रॉडक्ट नुसतं सांगायचा प्रयत्न करतो किंवा हे करतो, समोरच्याला आपण नाही समजून घेत. 3 मिस्टेक्स जे आपण बघितले, ओके. मिस्टेक नंबर 1, ओके, कुठे आपण तरी कस्टमरचं बाईंग इंटेन्शन समजून घेत नाही. मिस्टेक नंबर 2, वी आर फोकस्ड ऑन द फीचर्स ऑफ द प्रॉडक्ट, नॉट ऑन द फ्युचर ऑफ द कस्टमर्स. आणि थर्ड जे आहे ते आपण ट्रेडिशनल वे मध्ये, ओल्ड वे मध्ये आपण सेल्स करतोय आणि त्यामुळे तो चॅलेंज येतो. सो ह्या जेव्हा गोष्टी करतो तर ट्रस्ट लो आहे, टेन्शन आहे आणि व्हॅल्यू न दिसल्यामुळे कस्टमर जो आहे तो बाय नाही करत. तर ह्याला आपल्याला जर बदलायचं असेल नवीन, म्हणून इथे सायन्सचं महत्व आहे. कारण आर्ट मध्ये तर आपण हे करतोच आहे, पण सायन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर सगळ्यात पहिलं जर मला अचीव करायचं असेल, सेल्स क्लोज करायचं असेल, सो आय हॅव टू फोकस ऑन रायझिंग द ट्रस्ट. ट्रस्ट कसा बिल्ड करणं आणि ते बिल्ड करण्यासाठी मला काय काय गोष्टी कराव्या लागतील, काय स्टेप्स घ्यायला लागतील. सो मला जे 1, 2, 3 स्टेप्स घ्यायला लागतील त्याच्यावर जेव्हा मी काम करीन तर ऑटोमॅटिकली त्यामुळे काय होणार, टेन्शन हाय राहणार आहे का लो होणार आहे? विल द टेन्शन बी हाय ऑर लो? ट्रस्ट वाढला तर टेन्शन हाय असणार आहे का लो असणार आहे? व्हॉट डू यू थिंक? लो. या हेमल सेज लो, राजू सेज लो, व्हेरी गुड. व्हॉट अबाउट अदर्स? बाकी लोकांचं काय मत आहे? ट्रस्ट इज हाय, टेन्शन इज लो. ट्रस्ट हाय, टेन्शन लो, सो व्हॉट इज व्हॅल्यू? व्हॅल्यू हाय असणार का लो असणार? मग टेन्शन इज लो, मग व्हॅल्यू काय होणार? एक्सलेंट, व्हॅल्यू इज ऑलवेज हाय. टेन्शन लो असेल तर व्हॅल्यू हाय असेल. तर ह्याच्यामधनं तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आपल्याला जो आपला ट्रेडिशनल वे मध्ये ज्या पद्धतीने आपण सेल्स करतो, वी नीड टू चेंज दॅट. आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला सगळ्यात पहिले ट्रस्ट बिल्डिंग वर काम करावं लागेल. हे ट्रस्ट जे आहे ना, जसं म्हण आहे ना, तूप खाऊन रूप येणार नाही, ते एका दिवसात ट्रस्ट बिल्ड नाही होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट्स टाकावे लागतील, त्याच्यासाठी लोकांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल, लोकांना आपल्याला कम्युनिकेट करावं लागेल, लोकांना आपल्याला एज्युकेट करावं लागेल आणि तेव्हा जाऊन ट्रस्ट बिल्ड होणार. ट्रस्ट बिल्ड झाल्यानंतर लोक आपल्याला चेक करतील, टेस्ट करतील किंवा किती ह्याच्यामध्ये डेप्थ आहे, खरोखर हा जे बोलतोय हे सोल्युशन जो देतोय खरोखर माझ्या उपयोगाचं आहे का. म्हणून कस्टमरचं फ्युचर, आपल्या फीचरपेक्षा कस्टमरचं फ्युचर जेव्हा तुम्ही त्याला दाखवता तेव्हा त्याचं टेन्शन कमी होतं. मग तुम्ही एज्युकेशन मध्ये आहात, तुम्ही मार्केटिंग मध्ये आहात, तुम्ही प्रॉडक्ट मध्ये आहात, तुम्ही सर्व्हिस मध्ये आहात, कुठल्याही बिझनेस मध्ये असलात तर ऑटोमॅटिकली व्हॅल्यू जी आहे ती वाढते. कारण लोक जेव्हा तुमच्याशी कम्युनिकेट करतात, तुमच्याबरोबर जेव्हा त्यांचे एक बॉन्डिंग वाढते, ऑटोमॅटिकली त्या ट्रस्टमुळे ती बॉन्डिंग वाढते आणि त्याच्यामुळे तुमची खासियत काय आहे ती लोकांना दिसून येते आणि मग लोक तुमच्याशी कनेक्ट होतात आणि त्याप्रमाणे ते तुमच्या प्रॉडक्टला, सर्व्हिसला ते एक्सेप्ट करतात. ओके. तर ही कस्टमर व्हॅल्यू जी आपण मगाशी बघितलेली, लीड जनरेशन, लीड कन्व्हर्जन आणि कस्टमर व्हॅल्यू. सो कस्टमर लीड तर आली तुमच्याकडे, त्याला कन्वर्ट केल्यानंतर त्याला जर तुम्ही व्हॅल्यू नाही देऊ शकलात तर कस्टमर जो आहे तो निघून जाणार आहे. आणि हे आपल्याला कस्टमर आणणं ह्याच्यापेक्षा कस्टमर टिकवणं ह्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. कारण जो ऑलरेडी आपला कस्टमर आहे तो आपल्याला जास्त व्हॅल्यू देऊ शकतो, आपल्याकडनं तो जास्त माल विकत घेऊ शकतो, रेग्युलर तो घेऊ शकतो, सो रेफरन्सेस देऊ शकतो. सो हाऊ मेनी ऑफ यू अग्री टू दिस? किती लोकांना हे पटते जे मी बोलतोय ते? नवीन कस्टमर पेक्षा जो कस्टमर आपल्याकडे आहे त्याला जर आपण जास्त सर्व्ह केलं तर ही वुड बी गिव्हिंग अस मोर व्हॅल्यू. कारण कस्टमर ऍक्विजिशनचा कॉस्ट आहे. जर आता कोणी सोशल मीडिया करतोय, कोणी मार्केटिंगसाठी डिजिटल मार्केटिंगचं हे करतोय तर त्याला कॉस्ट आहे. सो इट इज कॉल्ड एज कॉस्ट ऑफ एक्वायरिंग कस्टमर्स. जर आलेला कस्टमर आहे त्याच्यामध्ये ऍटलीस्ट तुम्हाला मार्केटिंग स्पेंड करावं नाही, त्यांच्याशी फक्त तुम्हाला त्यांना नर्चर करावं राहायला लागतं आणि तिथे तुम्हाला जास्त एफर्ट टाकायला लागतात. तर जेवढं तुम्ही कस्टमरशी कनेक्टेड राहणार आणि त्याला एखादा नवीन तुम्ही काय करतात, वेगळं काय करतात हे जोपर्यंत त्यांना तुम्ही सांगत राहाल तोपर्यंत तो तुमच्याशी कनेक्टेड राहील. सो इट इज ऑलवेज युजफुल. तर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत सेल्स वाढवण्याच्या. त्यातली एक स्ट्रॅटेजी आहे की जो सध्या आपला जो कस्टमर आहे त्याच्यामध्ये मी कशी व्हॅल्यू ऍड करीन. कारण त्यांच्या पण बिझनेसमध्ये चॅलेंजेस आहेत, सगळ्यांनाच
आज पॅन्डेमिकचा जो आहे तो फटका पडलेला आहे, तर कशा पद्धतीने आपण त्यांना हेल्प करू शकतो, गाईड करू शकतो, याच्यावर फोकस केलं तर डेफिनेटली ते आपल्याला बेनिफिट होणार. सेलिंगची सायकोलॉजी काय आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो आणि प्रत्येकाने नीट लक्ष देऊन हा कॉन्सेप्ट समजून घ्या. ज्यावेळी आपल्याला कुठली गोष्ट जर विकायची असेल तर त्याआधी समोरचा हे कशासाठी विकत घेतोय ते घेण्यामागे त्याची काय मानसिकता आहे, काय सायकोलॉजी आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. किती लोकांना हे समजून घ्यायचंय, किती लोकांना हे शिकायचंय. जर सिरियसली शिकायचं असेल तर इकडे चॅट बॉक्स मध्ये टाका, नाहीतर मी जस्ट कॉन्सेप्ट एक्सप्लेन करून मी सोडून देईन. पण सिरियसली शिकायचे असेल प्रत्येकाने टाईप मी इन द चॅट बॉक्स. सो लेट्स अंडरस्टँड दिस. बाईंग सायकल पहिलं आपण विकण्याआधी आणि आपण हेच समजून घ्या, कारण बरेच लोक इकडेच मार खातात, इकडेच फेल होतात. सो आय विल शेअर दिस विथ यू. ओके, व्हॉट मेक्स कस्टमर बाय. कस्टमर कशासाठी विकत घेतो, काय असं कारण आहे ज्याच्यासाठी कस्टमर विकत घेतो. ठीक आहे. दुसरं, हाऊ डू ऑल कस्टमर्स बाय. कस्टमर कशा प्रकारे विकत घेतो. एक तर कशासाठी विकत घेतो, कुठलं असं कारण आहे ज्याच्यासाठी विकत घेतो. दुसरं जे आहे तो कशा पद्धतीने विकत घेतो. थर्ड आहे की प्रत्येक कस्टमर एकाच पद्धतीने गोष्ट विकत घेतो आहे का. आणि चौथं आहे, ओके, तुम्ही ऍज अ कस्टमर, ओके, कुठली गोष्ट जी आहे ती खरेदी करताना कशा पद्धतीने खरेदी करतात ते हे आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊ आणि ह्याच्यामधून आपल्याला कळेल की आपण कशा पद्धतीने बाईंग सायकल ह्याची सायकोलॉजी समजून घेणार आहोत. तर मला 2 व्हॉलेंटियर्स लागतील. ओके, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जेव्हा विचारीन तर फक्त आन्सर टाईप करा. ओके, नीट प्रश्न आता नीट ऐका. गेल्या 6 महिन्यामध्ये, ओके, कोणी 2 लोकांनी तुम्ही टाईप करू शकता जे मी विचारतोय त्याचं उत्तर. गेल्या 6 महिन्यामध्ये 5,000 पेक्षा जास्त व्हॅल्यूची, 5,000 पेक्षा जास्त पैसे देऊन कुठली अशी वस्तू तुम्ही विकत घेतलेली आहे का. फक्त वस्तूचं मला कुठली वस्तू ते मला फक्त सांगा. 5,000 पेक्षा जास्तची वस्तू गेल्या 6 महिन्यामध्ये. एनीवन, पुट इट इन द चॅट बॉक्स. काय तुम्ही विकत घेतलंय. मोबाईल घेतलाय. ओके, कृष्णा सांगा म्हणतात मोबाईल घेतलाय. अजून दुसरं कोणी काही 5,000 पेक्षा जास्त. किया सेल्टोस व्हेकल. ओके, किया सेल्टोस व्हेकल. नितेशनी व्हेकल घेतलीये आणि यांनी मोबाईल विकत घेतलाय. ओके, 5,000 पेक्षा नाही. कुठे आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्याला आपण बघू सायकोलॉजी कशा पद्धतीने आहे. ओके, तर बाईंग सायकल मध्ये जेव्हा तुम्ही मोबाईल विकत घ्यायला गेलात किंवा तुम्ही व्हेकल विकत घ्यायला गेलात, किया जेव्हा विकत घेतली, ओके, तर सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट दुकानात गेले आणि विकत घेतली का. येस ऑर नो. सकाळी उठल्या उठल्या आठवलं रे चला आपल्याला मोबाईल घ्यायचा, आपल्याला आता गाडी घ्यायची आहे, चला जाऊया, आणि डायरेक्ट घेतलं का तुम्ही. येस ऑर नो. कृष्णा म्हणतात नो. नितेश नो. करेक्ट. तर सगळ्यात पहिलं आपण घ्यायच्या आधी आपल्याला असं काय झालं ज्यामुळे मला नवीन मोबाईल घ्यायचा वाटला, मला नवीन व्हेकल घ्यायसारखं वाटलं. काय असं होतं ज्यामुळे तुम्ही ते घेतलं, नवीन मोबाईल किंवा नवीन व्हेकल. किया सेल्टॉस का घेतलं. मोबाईल तर होताच तुमच्याकडे, तुमच्याकडे गाडी तर होतीच, नवीन का घेतली. टू गेट अपडेटेड व्हर्जन. ओके, कृष्णा म्हणतात टू गेट अपडेटेड व्हर्जन. नितेश, आन्सर्स फटाफट येऊ द्या थोडं, म्हणजे बाकीच्या लोकांना. नीड वन मोर. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं दोघांना गरज होती, दोघांना नीड होती. येस ऑर नो. कोणाला अपग्रेड करण्याची गरज होती, कोणाला अजून एक हवं होतं. दोघांकडे नीड होती. कारण काही असतील पण ऍक्च्युअली गरज नसती तर तुम्ही घेतलं नसतं. गरज होती म्हणून तुम्ही घेतलं. क्लिअर. तर पहिले गरज होती म्हणून मी घेतलं. तर सगळ्यात पहिलं जे असतं रेकग्निशन ऑफ नीड. हा कॉन्सेप्ट मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय, नीट लक्ष द्या. की पहिलं म्हणजे रेकग्निशन ऑफ नीड. मला गरज वाटली, मला कुठेतरी वाटलं माझ्याकडे अजून एक गाडी असली पाहिजे, मला कुठेतरी वाटलं माझा मोबाईल जो आहे त्याच्यामध्ये हे फंक्शन्स आहेत ते पुरेसे नाही आहेत, मला ह्याच्यामध्ये अजून चांगले फंक्शन्स पाहिजे, अजून चांगले फीचर्स पाहिजे, म्हणून मी घेतलं. सो फर्स्ट इज रेकग्निशन ऑफ नीड. आता मला गरज वाटली म्हणून मी डायरेक्ट जाऊन घेतलं नाही ना. काय केलं. तुम्हाला जेव्हा गाडी पाहिजे होती, तुम्हाला मोबाईल पाहिजे होता, तर तुम्ही काय केलं. डिड यू बाय इट डायरेक्टली, का नेटवर काही सर्च केलं, मित्रांना विचारलं, शोरूम मध्ये गेलात, 2-3 मॉडेल्स बघितले, मोबाईलच्या शॉप मध्ये गेलात, तिकडे त्यांना विचारलं बाबा सॅमसंगचं कसं आहे, ओप्पोचं कसं आहे, विवोचं कसं आहे. ओके, सर्च ऑन इंटरनेट. या सर्च ऑन इंटरनेट. ओके, व्हॉट अबाउट यू नितेश. तुम्ही डायरेक्ट बाय केलं का काही कुठे सर्च केलं, कुठे त्याच्याबद्दल काही माहिती गोळा केली. येस. या यू कलेक्टेड इन्फो. म्हणजे मी पण इन्फॉर्मेशन फाइंड आउट केलं. आणि जेव्हा
मला वेगवेगळे ऑप्शन्स जेव्हा मी पहिले बघितली की याच्यामध्ये काय आहे, कलर कसा आहे, याचे मायलेज काय आहे किंवा मोबाईलमध्ये काय फीचर्स आहेत, हे सगळे ऑप्शन्स बघितले. सॅमसंग घेऊ का ओप्पो घेऊ, याचे काय बॅटरी लाईफ कसं आहे, काय हे ऑप्शन्स बघितल्यानंतर मग मी नेक्स्ट स्टेप मध्ये गेलो. येस ऑर नो. आणि जेव्हा मी नितेश आणि कृष्णांचं उदाहरण देतोय ते सगळ्यांसाठी लागू होतं. तर तुम्ही पण लक्ष देऊन बघा की काय आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. ओके. सो देन हे केल्यानंतर माझ्या मनामध्ये काही प्रश्न होते. ठीक आहे. मग गाडीच्या बाबतीमध्ये किंवा मोबाईलच्या बाबतीमध्ये आपल्या मनात काही प्रश्न होते. ते प्रश्न आपण जेव्हा समोर सेल्समॅन होता, जे डीलर होते, त्यांना जेव्हा आपण विचारलं आणि त्यांनी आपल्याला पटेल, कन्व्हिन्स होऊ आपण, त्या प्रकारचं उत्तर दिलं. आपल्याला त्यांनी जे सांगितलं ते पटलं. त्यानंतर मी विकत घेण्याचं डिसिजन घेतलं. येस ऑर नो. किती लोकांना हा स्टेप जो आहे तो समजला, जो मी बोलतोय ते किती लोकांना क्लॅरिटी आहे. नितेशनी गाडी घेतली, कृष्णानी मोबाईल घेतला, पण दोघांनी पॅटर्न जर तुम्ही बघितलं, घेण्यामागची जी सायकोलॉजी जी होती ती सेम होती. कोणी इंटरनेटवर चेक केलं, कोणी अजून दुसरीकडनं इन्फॉर्मेशन घेतलं, कोणी शॉपमध्ये गेलं, कोणी गाडीच्या शोरूम मध्ये गेलं. घेण्यामागचं सायकोलॉजी जी आहे ती एकच आहे. मग 5,000 पेक्षा जास्त म्हणजे 15,000चा मोबाईल असेल किंवा 5 लाखाची गाडी असेल, त्याच्या मागची सायकोलॉजी जी आहे ती हीच आहे. ह्याला आपण म्हणतो रीड, रेकॉग्निशन ऑफ नीड, इव्हॅल्युएशन ऑफ ऑप्शन्स, एलिमिनेशन ऑफ डाऊट अँड डिसिजन टू बाय. दिस इज कॉल्ड एज अ बाइंग सायकल. येस, कम्पेअर्ड ऑन नेट, कम्पेअर्ड ऑन विथ डिफरंट रिव्ह्यूज अँड ऑल. एक्सलेंट, व्हेरी गुड. पण हे केल्यानंतर आपण म्हणजे एका मोबाईलसाठी पण आपण या गोष्टी करतो. तर मला सांगा, आपला कस्टमर जो आहे तो पण अशा पद्धतीच्याच पॅटर्न मधनं आपल्याकडे येतो की नाही येत? आपण आपल्या कस्टमरला अशा पद्धतीने कधी अॅनलाइज केलेला आहे का? मग माझं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं असू दे की माझा अजून दुसरा कुठला पण असू दे, कुठलाही बिझनेस, कुठलीही सर्व्हिस असली, सो दिस इज द पॅटर्न दॅट पीपल गो थ्रू. हे जेव्हा आपण समजून घेऊ, त्यानंतर मला सांगा की सगळे बायर्स, सगळे कस्टमर जर एकाच पद्धतीने गोष्टी विकत घेतात आहेत, तर आपण त्यांना समजून घेऊन आपण एकाच पद्धतीने त्यांना हे विकू शकतो का? जर ते एकाच पद्धतीने गोष्टी विकत घेतात आहेत, तर आपण त्यांना एकाच पद्धतीने विकलं पाहिजे की नाही पाहिजे? येस ऑर नो. कृष्णा म्हणतात आहेत नो, राकेश म्हणतोय येस. इकडे आर्ट आणि सायन्स. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं पॅटर्न काय आहे, तो कुठल्या स्टेजला आहे बाईंगच्या, हे समजून घेणं म्हणजे सायन्स आहे. आणि त्याला आपण कशा पद्धतीने देणार आहे, विकणार आहे, ते आर्ट आहे. म्हणून नितेशनी सांगितल्याप्रमाणे इट इज सायन्स एज वेल एज आर्ट, कॉम्बिनेशन ऑफ बोथ. ज्यावेळी ते लोक आपल्याशी जेव्हा हे विकायला येतात, तर पहिले हे बघावं लागतं आपल्याला की तो कुठल्या स्टेजला आहे. जर समजा नितेशनी ऑलरेडी त्याची माहिती ऑलरेडी सगळं घेतलेलं आहे आणि त्यांनी कलर पण तो डिसाईड केलाय, त्याच्या घरच्यांनी त्याला सांगितलं आपल्याला लाल कलरचीच गाडी पाहिजे आणि ही जी आहे ही गाडी फायनल आहे, आणि हे डिसिजन घरातून झाल्यानंतर नितेश जर शोरूम मध्ये गेला आणि तिकडे गेल्यानंतर जर तिकडचा जो सेल्स पर्सन आहे, सेल्समॅन आहे, तो नितेशला सगळी स्टोरी सांगत बसला गाडीचं, सर ह्या गाडीमध्ये हे आहे, या गाडीमध्ये, नितेशनी जर ऑलरेडी ठरवलेलं असेल की हीच गाडी पाहिजे, तर नितेश इरिटेट होणार. बोला अरे बाबा मला सांगतोय ना, मला माहितीये काय पाहिजे, तू दे ना, कशाला तू हे करतोय. जर कृष्णांनी जर समजा ऑलरेडी मोबाईल ठरवलेला आहे की मला हाच मोबाईल पाहिजे आणि तिकडे जाऊन त्यांनी जर ओप्पो, विवो दुसरं काहीतरी मॉडेल दाखवायला सुरुवात केली, तर कृष्णा बोला राहू दे तुझ्या, मी दुसऱ्या दुकानात जातो. येस ऑर नो. जर समजा हे लोक गेले दुकानात आणि तो बोला माझ्याकडे दुसरे काही ऑप्शन नाही, जे आहे समोर तेच घ्या, हे लोक घेणार का? येस ऑर नो. सो दिस इज द डिफरन्स. जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येतो, तो चारही सिच्युएशन मधनं गेल्यानंतरच डिसिजन घेणार. पण तो कुठल्या स्टेजला आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांना प्रोबिंग करावं लागतं. प्रोबिंग म्हणजे काय? प्रोबिंग इज अन आर्ट ऑफ आस्किंग सिक्वेन्शियल अँड रेलिव्हंट क्वेश्चन. म्हणजे योग्य आणि सिक्वेन्स वाईज त्याला प्रश्न विचारण्याची जे कौशल्य आहे त्याला आपण प्रोबिंग म्हणतो. इंटरोगेशन जे पोलीस करतात, प्रोबिंग म्हणजे जे डॉक्टर करतात. तुम्हाला जेव्हा चेक करतात काय खाल्लेलं, काय झालेलं, अच्छा ह्याच्या आधी तुला काही त्रास झालेला आहे का, आणि मग जे तेव्हा औषध देतात त्याला आपण प्रोबिंग म्हणतो. आणि जे तुम्हाला पोलीसवाले विचार कुठे गेलेला, कुठे चाललास, कुठून आलास, त्याला इंटरोगेशन म्हणतो. दोन्हीमध्ये फरक आहे. दोन्ही प्रश्न विचारण्याचं स्किल आहे, पण आपल्याला सेल्स मध्ये
प्रोबिंगच्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारून त्याची गरज काय, त्याची नीड काय आहे, त्याला काय हवं आहे, त्याने ऑप्शन्स कुठले कुठले त्याला पाहिजे. तुम्ही जर कुठल्या साडीच्या दुकानात गेले, पहिले ते विचारतात तुमचं बजेट काय, त्यानंतर तुम्हाला विचार तुमचं काही पर्टिक्युलर तुम्ही काही डिझाईन रेंज, काही कलर विलर असा काही तुम्ही विचार केलेला आहे का, आणि त्याप्रमाणे डायरेक्टली त्या सेक्शन मध्ये म्हणजे ऑलरेडी ते लोक रेकॉग्निशन ऑफ नीड आणि एलिमिनेशन ऑफ ऑप्शन मध्ये ऑलरेडी फिल्टरिंग करतात. मग तिकडे कलरचे शेड दाखवायला सुरुवात करतात, परत तिकडे ऑप्शन्सचा चान्स देतात. मग त्यानंतर कस्टमरचे काही प्रश्न असतात किंवा हे याचा कलर जाणार नाही ना, ह्याचं स्टिचिंग कुठे निघणार नाही ना, असे काही प्रश्न आले, त्याचं तुम्ही योग्य उत्तर दिल्यानंतर मग त्यांना ते विश्वास असतो की आपल्याला हे घ्यायचं. मग त्याच्यावर तुम्ही म्हणता, मॅडम हे पॅक करू का, हे बाजूला काढून ठेवू का, हे हा डायलॉग बोलल्यानंतर ते बोलतात हो ठेवा, माझं किंवा बिल बनवू का, आणि मग तुम्ही ते विकत घेतात. इव्हन देअर दे आर युझिंग दिस. आपण हे करतोय का आपल्या बिझनेस, आणि जर आपण हे करतोय तर कशा प्रकारे करतोय, आणि जर आपण हे करत नाहीये तर ह्या पुढे आपण सेलिंगसाठी हे कसं करणार, हे आपल्याला समजावं लागेल. आणि म्हणून तुम्ही जेव्हा तिथे लिहिणार एक ऍक्शन जी तुम्हाला तुमच्या बिझनेस वाढवण्यासाठी करावी लागेल, तर तुमचा सेल्स जो आहे प्रोसेस तो इम्प्रूव्ह करावा लागेल, त्यामध्ये सुधारणा आणावी लागेल. आणि त्यासाठी तुम्ही काय करणार, तर तुम्हाला सेल्सची पुस्तकं वाचावी लागतील. सेल्ससाठी तुम्हाला लोकांबरोबर बोलावं लागेल. इतर लोक सेल्स कसं करतात ते ऑब्झर्व करावं लागेल. जेव्हा तुमच्याकडे कोणी टेलिकॉलर कॉल करतो, तर तो काय बोलायचा प्रयत्न करतोय, लगेच फोन ठेवू नका, नुसतं ऐकून घ्या. त्यांच्याकडनं पण बऱ्याचशा शिकण्यासारखं आहे. सेल्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने शिका, कारण फुकटमध्ये तुम्हाला शिकायला मिळते. त्याची जी तळमळ असते ना ती समजून घ्या. भले तुम्ही प्रॉडक्ट घ्या नका घेऊ तो नंतरचा भाग आहे, पण तो काय काय स्टेप्स वापरतोय ह्याच्यामधनं तुम्हाला बरंच काही आयडिया मिळू शकते, आणि ती तुम्ही तुमच्या सेल्समध्ये वापरू शकता. किती लोकांना हे रिलेट होते, किती लोकांना वाटते की हा प्रोसेस आहे तो खरोखर आपल्याला खूप उपयोगाचा आहे. हाऊ मेनी ऑफ यू अग्री टू दिस? टाइप अग्री इन द चॅट बॉक्स इफ यू रिअली लाईक व्हॉट आय सेड. आणि जे करतात आहेत त्यांना माहिती आहे, त्यांना पट्टे आहे मी जे बोलतोय ते, कारण त्यांना हे शिकण्यासाठी, त्यांना हे करण्यासाठी किती मेहनत करावी लागली आहे. सो अजून एक महत्वाचा पॉइंट, जेव्हा आपण सेलिंग करतो तर सायकोलॉजीचा बराच वापर. आय एम अ सर्टिफाईड बिहेव्हिअरल अनालिस्ट, म्हणजे बिहेवियरच्या बाबतीमध्ये मी कमी कमी 20 वर्षापासून त्याच्यावर मी बराचसा अभ्यास करत आलेलो आहे, आणि आज पण मी शिकतोच आहे त्यामध्ये. आणि त्याच्यामधून जे काही पुस्तकं वाचली आहेत, जे काही मी प्रोग्राम्स अटेंड केले आहेत, जे काही मी लाईफमध्ये केलेले आहे, काल माझी स्टोरी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली की किती टाईपचे बिझनेस, काय काय गोष्टी मी करून, किती त्याच्यामधनं काय काय मला चांगले वाईट अनुभव आले. ह्या सगळ्या गोष्टींमधून हे केल्यानंतर सेल्समध्ये अशा काही गोष्टी आहेत जे आपण सगळे लोक करू शकतो, आणि त्या जर काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या, मग आपला कुठलाही प्रॉडक्ट, कुठलीही सर्व्हिस असेल तर आपण त्याला सहजपणे करू शकतो. ते ह्याला म्हणतो सगळ्यात पहिलं रेकॉग्निशन ऑफ नीड. नीड म्हणजे गरज. आता ही जी नीड असते ती 4 प्रकारची आहे, आणि ह्या चारही प्रकारच्या नीड्स प्रत्येक ह्याच्यामध्ये कमी जास्त मात्रामध्ये असतात. पण एक इमोशनल नीड जी असते ती खूप जास्त असते लोकांची. ती जर आपण केटर केली तर लोक लवकर डिसिजन घेतात बाय करण्याचा. त्याचा अर्थ हे नाही की बाकीचे नीड गरजेचे नाहीत, पण आपण ते समजून घेऊन, कारण प्रत्येकांच्या मात्र डील करताना प्रत्येक माणसांवर, सिच्युएशनवर ओके वेगळं असतं. आजच्या तारखेला जर कोणाला समजा ताप आलाय किंवा हे आलाय, तर आज ते डॉक्टरला विचारत बसणार नाही. डायरेक्ट त्यांना माहिती आहे की बाबा हे सिरियस आहे, कोविडचंच काहीतरी लक्षण आहे. हॉस्पिटलमध्ये, कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठे बेड मिळेल काय माहिती, ह्याच्या मागे ते लोक धावपळ करतात. ह्यावेळी ते लोक विचार नाही करणार, कारण इमोशनल नीड हाय आहे. कसंही करून आपल्याला जीव वाचवायचा, कसंही करून आपल्या पेशंटला वाचवायचं, तर इकडे आपण जास्त विचार करत बसणार नाही. तर कुठल्याही डिसिजन घेताना आपल्याला ती नीड समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे 4 नीड्स जे आहेत, जेव्हा कुठली व्यक्ती आपल्याकडनं कुठली गोष्ट विकत घेतोय किंवा आपण पण कुठली गोष्ट विकत घ्यायला जातो, तर आपल्या या 4ही नीड्स आपण बघत असतो. पहिली आहे फंक्शनल नीड. फंक्शनल नीड म्हणजे काय, की हे काय काम करू शकतं. समजा मोबाईलचं फंक्शनल नीड काय, मला कॉल करता येतो, मला मेसेज पाठवता येतो, मला फोटो काढता येतो, मला व्हॉट्सअप चेक करता येतो. दिस इज अ फंक्शनल नीड. ओके. त्याच्यामध्ये एवढे मेमरी आहे, एवढं स्टोरेज आहे, एवढे फोटो राहू शकतात, एवढी त्याचं जीबी आहे, जे आहे, स्पीड आहे, सगळी फंक्शनल नीड झाली. आणि काही लोक मोबाईल फंक्शनल नीड साठी विकत घेतात, कारण ती त्यांची गरज आहे, त्यांचं तेवढं काम त्याच्यामध्ये निघतं. आज कृष्णाने जर समजा मोबाईल अपग्रेड केला, तर कुठेतरी त्यांची फंक्शनल नीडची गरज होती, ती फुलफिल होत नव्हती जुन्या फोन मधून, म्हणून त्यांनी तो मोबाईल घेतला. येस ऑर नो कृष्णा?
दुसरी आहे इमोशनल नीड. इमोशनल नीड म्हणजे की हा प्रॉडक्ट किंवा ही सर्व्हिस मला कसा अनुभव देईल, ते घेतल्यानंतर मला कशी फिलिंग येईल. ते इथे आपण नितेशचं उदाहरण घेऊ. नितेशकडे ऑलरेडी एक गाडी होती. दुसरी गाडी घेण्याचं कारण फॅमिलीमधनं रिक्वायरमेंट असेल किंवा याला असं वाटत असेल, की यार आपण जेव्हा कामाला जातो तेव्हा ह्यांना कुठे जायला हे होत नाही किंवा मला पाहिजे किंवा मला आता ही गाडी वापरण्याचा माझं पण एक स्टेटस आहे. तर मला ते ट्रॅव्हल करताना मला कम्फर्टेबली मला ट्रॅव्हल केलं पाहिजे. या गाडीमध्ये मला परफेक्ट मला प्रॉपर बसायला होत नाहीये, त्रास होतोय आणि ही कुठेतरी नीड जाणवल्यामुळे नितेशनी नवीन गाडी घेतली. येस ऑर नो नितेश? येस. ओके. व्हेरी गुड. सो कोणाची फंक्शनल नीड असू शकते. त्यामध्ये नितेशच्या ह्याच्यामध्ये फंक्शनल नीड पण त्यांनी बघितली असणार किंवा त्याचं गेअर-बिअर सगळं काय आहे, कसं पद्धतीने असतं, काय असतं, मला प्रॉपर बसता येतं का, हे करता येतं. फंक्शनल आणि इमोशनल. पण ह्यावेळी इमोशनल नीड जास्त होती. कृष्णांच्या बाबतीमध्ये फंक्शनल नीड जास्त होती. ओके. त्या मोबाईलमधनं ते काम करू शकले असते. पण बोललं नाही मला हे घ्यायचंय. फंक्शनल आणि इमोशनल नीड होती, पण फंक्शनल जास्त होती. पण नितेशच्या बाबतीमध्ये इमोशनली जास्त होती आणि फंक्शनल पण होती. त्याच्यानंतर येते थर्ड इज इकॉनॉमिक नीड. बाबा हा जो मी मोबाईल घेतोय किंवा ही जी गाडी घेतोय ही वर्थ आहे का? जेवढे मी पैसे देतोय तेवढ्या पैशासाठी ही वर्थ आहे का? दोघांनी विचार केला असणार, की मला डाउन पेमेंट एवढं करावं लागेल, तर मला ते आता करता येईल, कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो. आणि एक्सपिरियन्स नीड. एक्सपिरियन्स नीड म्हणजे काय? की मला आधीचा काही अनुभव असेल किंवा मला नवीन काहीतरी मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि कसं फील होणार हे घेतल्यानंतर किंवा घेताना मला काय फील होतं. तो जेव्हा मोबाईल आपल्याला देतो तर आपल्याला पॅक करतो आणि तो आपल्याला बोलतो, सर तुम्हाला याच्यावर तुम्हाला काय बोलतात त्याला गार्ड स्क्रॅच गार्ड लावून पाहिजे का? त्याच्याबरोबर तुम्हाला हे आजकाल मोबाईल बरोबर एक्सेसरीज मिळत नाही. तर सर आम्ही तुम्हाला ही वेगळी एक एक्सेसरी देतो. याचे नॉर्मली एवढे कॉस्ट असतात. पण आम्ही इथं कशा पद्धतीने तुम्हाला ते पॅक करतात, कशा या सगळ्या गोष्टी पण तो अनुभव आहे. जेव्हा नितेशला गाडीमध्ये त्यांनी बोलवलं, "सर तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा, तुम्ही टेस्ट ड्राईव्ह करा, तुम्ही हे करा, सर बघा कम्फर्टेबल आहे की नाही." तिथून एक्सपिरियन्स क्रिएट करत, करत गेले. गेल्यावर एंट्री केल्याबरोबर जो एक्सपिरियन्स त्यांनी दिला नितेशला, त्याच्यामुळे पण नितेशचं ती गाडी बाय करण्याचं डिसिजन अजून स्ट्रॉंग झालं. येस ऑर नो? किती लोकांना हे पॅटर्न आणि कशा पद्धतीने होते प्रोफेशनली सायन्स आणि आर्ट किती लोकांना समजते आता. सो हे का मी सांगतोय, तुम्ही जेव्हा कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग करताय, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग करताना फंक्शनल नीड काय आहे? ह्याची गरज काय आहे त्यांना? ओके. ह्याची इमोशनल नीड काय? तेव्हा त्यांना ती भीती आहे किंवा कुठे काही शॉर्ट सर्किट झालं नाही पाहिजे, कुठे काही कोणाला शॉक लागला नाही पाहिजे, कुठे हे झालं नाही पाहिजे. माझं जे काम आहे ते खराब कुठे दिसलं नाही पाहिजे. आधीच्या टायमाला आपण जेव्हा वायर करायचो, तर लाकडाची पट्टी ठोकायचो पहिली आणि मग त्याच्यावर वायर आणि मग टेकसनी तो आपण पिन लावून ठोकायचो आणि सगळीकडे तसे टेकस आणि ते वायर आणि तिकडे जास्त पाणी-बिणी आलं, की नंतर ती वायर जशी लोंबकळत असायची. तर नोबडी लाइक्स इट. कोणाला ते आवडत नाहीये. आपलं घर कसं कोणी आलं की त्यांना अरे हे वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे, बेस्ट वाटलं पाहिजे. हेवल्स आज त्याच्यावरच तर कमवतोय. हेवल्सची जर ॲड बघितली ते तार तो करून तो आईला तारचं हे करून चपाती बनवायला देतो. इमोशनल नीड आहे. सो तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस, माझी ट्रेनिंग जे देतोय, ह्यामध्ये या सगळ्या नीड्स मला कव्हर कराव्या लागतात. आणि ते मी करतोच आहे सेशनमध्ये. तुम्ही कुठेही काही करत असाल, तर तुम्हाला ह्या सगळ्या नीड एक तर तुम्हाला त्याची सायकॉलॉजी समजायला लागेल, की बाबा ह्याची नीड काय आहे? आणि नुसती नीड समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या कुठल्या नीडला आपण सॅटिस्फाय करतो. आता त्याला जर इमोशनल नीड जास्त त्याची आहे, तर त्याला तुमचे डायलॉग्स जे असतील ते त्याप्रमाणेच असले पाहिजे. तुम्ही तिकडे त्याला बोलणार, "सर ये इसका थोड़ा महंगा है." तो बोलला, "वो महंगे-महंगे का तू तेरे को क्या लगता है? मैं ले नहीं सकता." तिकडे इमोशनल नीडचं डायलॉग देऊन चालणार नाही. तिकडे इकॉनॉमिक नीडचा डायलॉग देऊन चालणार. तिकडे इमोशनल नीड्सचाच डायलॉग द्यायला लागेल. त्याला नितेशला जर तुम्हाला हे करायचं नितेश सर तुम्ही फॅमिली बरोबर जेव्हा बसणार ना, तर तुम्हाला असं वाटणारच नाही, की बाबा तुम्ही कुठे एकदम स्मूथ मस्क्यासारखी गाडी जाईल मस्त तुम्ही झोप पण लागली तुम्हाला कळणार नाही एवढं म्हणजे स्मूथ गाडी चालते. एकदम म्हणजे Mercedesचा फील आहे. असे 2-4 डायलॉग जर नितेशला त्यांनी सांगितलं, नितेशला एकदम ते कनेक्ट झालं असणार. बरं सर इथे जेव्हा तुमचे वडील बसतील, इथे जेव्हा तुमची आई बसेल, तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास एकदम कम्फर्टेबली ते ड्राईव्ह जाऊ शकतात. किती पण लाँग डिस्टन्सला गेले तरी थकवा जाणवणार नाहीये आणि स्पेशली सीनियर सिटिझनसाठी, लहान मुलांसाठी असे सगळे काही जर समजा डायलॉग्स जर नितेशला सांगितलं असेल, तर नितेशला ते जास्त कनेक्ट झालं असेल. येस ओर नो नितेश? मी एक जस्ट एक्झाम्पल म्हणून देतोय, बट
वॉन्ट टू नो वेदर दिस इज व्हॉट दे कनेक्ट. कारण त्यांना ऍक्च्युअल नीड माहिती आहे. लोक गाडी कशासाठी घेतात? एकतर जास्तीत जास्त ते फॅमिलीला कम्फर्टेबल ठेवण्यासाठी, स्वतःला कम्फर्टेबल ठेवण्यासाठी. ओके. तिसरा आहे स्टेटस. माझ्या बाजूवाल्याकडे ती गाडी आहे, ह्याच्याकडे ती गाडी आहे, माझ्या मित्राकडे आहे, तर मला पण तशा पद्धतीचीच गाडी असली पाहिजे. हा, ह्याच्याकडे आता नितेशने सांगितलं मला अजून एक हवी होती म्हणून मी हे कनेक्ट करू शकलो. तर अशा पद्धतीने आता मी अंदाज नाही बांधू शकत, पण मला त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारतो तर मला कळतं की हा आता हे दिस इज अ राईट चॉईस. जसं साडीच्या दुकानात गेल्यानंतर तो जसं हे करतो की सर काही कुठलं काही फंक्शन बिंक्शन आहे, फंक्शन असेल तर तुम्हाला मी एक बेस्ट दाखवतो. म्हणजे काय की फंक्शन मध्ये तुम्ही शोभून दिसणार, सगळे तुमच्याचकडे बघतील. हा डायलॉग त्यांचा फिक्स असतो. ओकेजन काय आहे? सर असं ओकेजन आहे, आमचं बजेट आहे, हे बजेट आहे. म्हणलं ह्या बजेटमध्ये दिस इज हे तुम्हाला एकदम बेस्ट देतो तेवढ्या बजेटमध्ये. नॉर्मली आम्ही हा भाव असतो, याचं एवढं प्राइस आहे, पण सध्या आमच्याकडे स्टॉक क्लिअरन्स चाललाय म्हणून मग आम्ही हे काढलंय. तर तुमच्यासाठी हे बेस्ट आहे आणि आजच हे करा, कारण 2 दिवसांनी परत माल राहिला नाही राहिला, अशा सगळे डायलॉग झाल्यानंतर मग आपण लगेच डिसिजन घेतो बाय करण्याचं आणि जातो एक घ्यायला, तिथे येताना 3-4 घेऊन येतो. सो दीज आर दी सायकोलॉजी विच इज बीन यूज. तर आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की आपल्याला जे सेल्स, आता तुम्हाला सेल्स करायला मजा येईल. आता मला सांगा, सेल्स आर्ट आहे का सायन्स? व्हॉट इज सेल्स? व्हेरी गुड. सो आपण जे आज डिस्कस केलं, सगळ्यात पहिलं आपण आपला जो बिझनेस आहे त्यामध्ये सध्या जी परिस्थिती आहे, त्यामध्ये मला सांगा आज जी परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये किती प्रकारे, ओके, किती प्रकारे जे सेल्सचा जो आहे किंवा किती पर्सेंट जे आहे ना, सेल्स हा महत्वाचा आहे आणि ज्याच्यामुळे आज आपल्याला चॅलेंजेस येतात. कारण आपण प्रॉपर सेल्स करू शकत नाही आहोत किंवा आपण करत नाही आहोत, म्हणून आपल्याला बऱ्या प्रमाणे आपल्याला त्याचा चॅलेंज येतोय. तर सेल्स इज वन ऑफ द एरिया दॅट वी नीड टू फोकस. तर कृष्णा म्हणतात की आर्टिफिशियल सायन्स आहे. ओके, इट्स अ सायन्स. ओके, त्याला जर प्रॉपर सिस्टमनी आपण जर हे केलं ना, सो दॅट इज देर इज अ मिनिंग टू दॅट पर्टिक्युलर स्टेप. ओके, आपण प्रामाणिकपणे बिझनेस करतोय. जर आपण प्रामाणिकपणे बिझनेस करतोय, आपल्याला आपल्या प्रॉडक्टवर कॉन्फिडंट आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रॉडक्टमुळे ह्याच्या आयुष्यात फरक पडणार आहे, याला फायदा होणार आहे. सो देन इट इज नॅचरल. ओके, इट इज द बेस्ट वे ऑफ डुईंग इट. सो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि हे जोपर्यंत तुम्हाला पटणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना हे कन्व्हिन्स करू नाही शकत, दुसऱ्यांना हे पटवून नाही देऊ शकत. मला सांगा, तुमच्या टीम मधल्या लोकांना जर तुम्ही हे शिकवू शकलात आणि त्यांना जर हे तयारी केली किंवा कशी नीड आयडेंटिफाय करायची, कशा पद्धतीने त्यांना आपण सोल्युशन्स प्रोव्हाइड करायचे, तर तुमची टीम जर परफॉर्म करायला लागली या पद्धतीने, तर त्यांना तुम्ही काय करता, कालचा जो आपण जो चार्ट बघितलेला, नंबरचा जो गेम बघितलेला, त्यामध्ये आपण काय करतो, त्यांना आपण लॉजिक समजवतो की हे कसं करायचं आणि एकदा ते त्यांना समजलं की ऑटोमॅटिकली त्यांची प्रोडक्टिव्हिटी पण वाढते. आर यू गेटिंग द पॉइंट नाव? कालचं गेम आणि आजचं हे या सेशन मध्ये जे आपण डिस्कस केलं ते कनेक्ट होते की नाही होते? आर यू एबल टू कनेक्ट इट? व्हेरी गुड. अजून एक महत्वाचा मुद्दा जो आहे, कस्टमर्स ऍटिट्यूड. ओके, हँडलिंग कस्टमर्स ऍटिट्यूड. तुमचा प्रॉडक्ट जबरदस्त आहे, तुम्ही सर्व्हिस पण जबरदस्त देतात, पण कस्टमर जे असते ना, त्यांचे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे बिहेवियर असतात, वेगवेगळे ऍटिट्यूड असतात. सो हाऊ मेनी ऑफ यू रिअली वॉन्ट टू नो व्हॉट आर द कस्टमर ऍटिट्यूड? कस्टमरचे ऍटिट्यूड्स काय आहेत? ओके, कस्टमरचा जो स्वभाव असतो, कस्टमरचा जो थॉट प्रोसेस असतो, कस्टमरचा माइंडसेट असतं, हे काय आहे आणि कशा पद्धतीने त्याला हँडल करायचं? हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू लर्न? टाइप मी इन द चॅट बॉक्स. Quickly, yeah. Vaibhav also has joined. Vaibhav, very good. Okay. Type करत जा. Amit, yeah, very good, Amit. Who else? Yes. सगळ्यात पेन एरिया हाच आहे की सर सगळं बाकीचं सगळं आधीचं सोडा, हे सगळ्यात महत्वाचं आहे आपलं. ओके, सो एक एक गोष्ट आपण याच्यामध्ये बघू. कस्टमर जे असतात, तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सगळे वेगवेगळे ऍटिट्यूड कस्टमरच्या, मी याच्यामध्ये काही ठराविक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण जेव्हा आम्ही आमचा जो रेग्युलर प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक ऍटिट्यूड आणि त्याला कशा पद्धतीने मॅनेज करायचं, कशा पद्धतीने हँडल करायचं, याच्यावर प्रॉपर स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग असते.
बट आता अंडरस्टँड करण्यासाठी आपण काही गोष्टी इकडे शेअर करणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला कस्टमरचे ऍटिट्यूड जे आहेत ते हँडल करायचे आहेत. पहिली गोष्ट कुठल्या ऍटिट्यूड आहेत हे समजणं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण प्रत्येक ऍटिट्यूडला वेगळ्या पद्धतीने हँडल केलं जातं. तर आता आपण पहिले ऍटिट्यूड कुठले आहेत ते पहिले समजून घेऊ आणि एक एक मी तुमच्या समोर पेश करणार आहे. तर यू हॅव टू टेल मी की ही ऍटिट्यूड तुम्ही कधी हँडल केलेली आहे का, किंवा तुम्हाला याच्या अशा ऍटिट्यूड वाले लोक भेटतात का. ओके, तो नंबर वन ऍटिट्यूड ओके ऑफ कस्टमर इज एक्सेप्टन्स. एक्सेप्टन्स म्हणजे काय की कस्टमरला तुम्ही जे काही तुम्ही हे केलेलं आहे, या ब्रॉड साऊथ गोवा पॅकेज इन ऍडव्हान्स फॉर नॉर्थ गोवा. ओके ओके, सो एक्सेप्टन्स म्हणजे काय की कस्टमरला तुम्ही जे काही सांगता ते पटते. ओके, ही एक्सेप्ट इट. ही पण एक ऍटिट्यूड आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती, कस्टमर इझिली ते दाखवत नाही की त्याला ते एक्सेप्ट झालंय, त्याला ते आवडलेलं आहे किंवा त्याला तो तरी पण तो चेहरा असा एकदम गंभीर करून कधी कधी असतो, कधी कधी रिॲक्ट करत नाही, किंवा तो बघतो अजून काय येते, अजून काय याच्यामध्ये मला मिळणार आहे का, म्हणून तो रिस्पॉन्स करत नाही, कुठलंही रिॲक्शन चेहऱ्यावर दिसत नाही. पण कस्टमर हॅज ऑलरेडी एक्सेप्टेड व्हॉट यू हॅव सेड. ओके, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण मॉलमध्ये जातो तिकडे भावभीव करत नाही, तिकडे जे लेवल बघतो त्याप्रमाणे आपण हे करतो. सेल लागला असेल तर सेलमध्ये जातो आणि घेऊन येतो. तिकडे आपण कारण वी आर ऑलरेडी एक्सेप्टेड, तिथे गेल्या मला हे आवडल्या मला घ्यायचंच आहे. सो एक्सेप्टन्स इज वन ऑफ द ऍटिट्यूड. आता होतं काय, बऱ्याच वेळा आपला हा कम्युनिकेशन जे आपण करतो, जे आपण बोलण्याच्या नादामध्ये किंवा आपण ओव्हर एक्साइटेड मध्ये कधी कधी असं काहीतरी बोलतो जिथे कस्टमर जो रेडी होता, ओके, किंवा तो ऑलरेडी घ्यायच्या दृष्टिकोनातूनच आपल्याकडे आलेला, पण आपल्या कुठल्या तरी असं काहीतरी डायलॉग किंवा असं काहीतरी आपण बोलतो जिकडे कस्टमर थोडासा विचार करायला लागतो. आणि कधी कधी एक्सेप्टन्स वाला जो कस्टमर असतो त्या ऍटिट्यूडने आलेला कस्टमर पण आपल्यापासून दूर जातो, तो दुसरीकडे जाऊन तो प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकत घेतो. हाऊ मेनी ऑफ यू हॅव दिस एक्सपिरियन्स? टाईप मी इफ यू हॅव दिस एक्सपिरियन्स. हेमलच रे. नाही नाही, आपल्याला कळत पण नाही, आणि एवढं चांगलं मी त्याला समजवलं, एवढं सगळं कस्टमरला एवढं चांगल्या पद्धतीने तो रेडी पण होता, आणि अचानक असं काय झालं जिकडे कस्टमरनी त्याचं ओपिनियन बदललं आणि नाव ही इज नॉट रेडी टू टेक इट. तर बऱ्याच वेळा तो एक आपल्याला चॅलेंज येतो की समजत नाही की काय एक्झॅक्टली झालं. सो दिस इज वन ऑफ द, आपल्याला ते बाईंग सिग्नल्स म्हणतोय. आपल्याला एक बाईंग सिग्नलचं एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा तुम्ही कस्टमरकडे काही बोलतात, त्याने काही वस्तू दाखवतात, तर मी त्याला असं काहीतरी दिलं, दाखवलं, आणि कस्टमरने जर त्याला घेऊन जर तो बघायला सुरुवात करतो ना, दॅट इज अ बाईंग सिग्नल. कुठेतरी कस्टमरला ती गोष्ट त्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्यामध्ये आवडतंय, तर मला ते वेट करावं लागेल की याच्या पुढे कस्टमरचा काय प्रश्न असणार. तिथे सायलन्स जो आहे ना, म्हणून बोलतो सायलन्स इज गोल्डन. तिथे सायलन्स महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा काय असतं, तो घेतल्यानंतर आपण लगेच एक्सप्लेन करायला जातो, लगेच हे करायला जातो, अजून समजवायला जातो. त्यावेळी समजवायला न समजवता तिकडे फक्त त्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे की तो एक्झॅक्टली काय करतोय, कुठल्या पेजवर तो जातो. समजा मी ब्रोशर दिला, तर कुठल्या पेजवर तो जास्त वेळ थांबतोय हे ऑब्झर्व करणं गरजेचं असतं. तर आपल्याला जर सेल्स करायचं असेल तर त्याला सायन्स हा जो स्टेप बाय स्टेप अप्रोच आहे तो समजून घेणं महत्वाचं आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी असतील, पण ह्याच गोष्टींमुळे आपला सेल जो आहे तो या तर क्लोज होईल किंवा तो सेल आपल्या हातातून जाईल. त्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. हाऊ मेनी ऑफ यू अग्री टू दिस? किती लोकांना पटतंय जे मी बोलतोय ते? कारण नाव वी विल बी टॉकिंग मोर ऑफ प्रॅक्टिकल. किती लोकांना हे पटते मी जे बोललो ते? सो पीपल हु हॅव ऑलरेडी डन दिस दे विल रिअलाइज. आणि तुमचे जे काही सेल्स तुम्ही जर रिफ्लेक्ट केले, मागे बघितलं ना, तुम्हाला कळेल की असंच कुठेतरी आपल्या गोष्टी होत्या ज्याच्यामुळे आपण घाईमध्ये किंवा आपण कस्टमरला अजून चांगल्या पद्धतीने समजवू असं आपल्याला वाटतं, आणि आपण ते एक्सप्रेस करण्याच्या नादामध्ये कधी कधी कस्टमरची ती ऍटिट्यूड जी असते, एक्सेप्टन्सी, ती पण कुठे ना कुठेतरी आपल्यासाठी नेगेटिव्ह होऊन जाते. सो दिस इज द फर्स्ट वन. सेकंड, स्केप्टिसिझम. शब्द आणि जार्गन्सचं काही दडपण घेऊ नका. आय विल एक्सप्लेन करीन स्केप्टिसिझम म्हणजे काय. स्केप्टिसिझम म्हणजे आपण काही गोष्टी कस्टमरला जेव्हा एक्सप्लेन करायला जातो, ठीक आहे, तर
कुठेतरी कस्टमरला त्याच्यातून डाऊट येतो. ओके, किंवा कस्टमरचे गैरसमज असतात काही. ठीक आहे, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये. ओके, जसं ट्रेनिंग मध्ये जर आपण बघितलं तर बरेचसे ट्रेनिंग रिलेटेड लोक आहेत. बऱ्याचशा लोकांना ट्रेनिंगचं जर बघितलं तर लोकांचा हा गैरसमज आहे की ट्रेनिंग मध्ये अटेंड करून आणि हे करून त्याच्याने काही फायदा होत नाही. हा गैरसमज आहे बऱ्याच लोकांचा. ठीक आहे, कारण त्यांचे जे आधीचे जे एक्सपिरियन्स होते, ज्यामध्ये त्यांनी काही अटेंड केलं, त्यांना त्याच्यातून काही फायदा नाही झाला किंवा उगाच त्यांचा टाइम वेस्ट झाला, तर ते जे त्यांच्या मनामध्ये तो गैरसमज असतो, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये तो स्केप्टिसिझम असतो की हे कसं पॉसिबल आहे. किंवा आपल्या बोलण्यामध्ये कधी कधी त्यांना असं जाणवतं की यार हा जो बोलतोय ते मला नाही पटत किंवा मला नाही वाटत की हे जे बोलतोय खरं आहे. तर हा जो स्केप्टिसिझम येतो, ह्याच्यासाठी तुम्ही कितीही त्याला प्रयत्न केला समजवण्याचा, तो समजणार नाहीये. तर स्केप्टिसिझम जे तुम्हाला हँडल करायचं ह्याच्यासाठी तुम्हाला सोशल प्रूफ द्यायला लागते की ह्याच्या आधी आम्ही एवढ्या कस्टमरला आम्ही हे केलेलं आहे, एवढे कस्टमर्स आमच्याकडे येतात, ह्या पद्धतीचं तुमचं मग व्हिडिओ टेस्टिमोनियलचं असेल किंवा तुमचे ब्रोशर्स असतील किंवा क्लायंटचं तुमच्याबद्दलचं मत काय. बऱ्याच ठिकाणी तुम्ही जे तुमचे सर्टिफिकेट्स आणि हे जे लावून ठेवलेले असतात की आमची ISO सर्टिफाईड कंपनी आहे किंवा आम्ही हे कॉम्प्लायन्स फॉलो करतो, या सगळ्या गोष्टी कस्टमर ऑब्झर्व करत असतो. आणि त्यामुळे जर स्केप्टिसिझम जर येईल तर तुम्हाला कुठेतरी थर्ड पार्टीचं इंटरव्हेन्शन लागतं. म्हणून कुठल्याही ऍड मध्ये हे लोक जे सेलिब्रिटीज घेतात, इट इज ओनली टू हँडल स्केप्टिसिझम. म्हणून कुठल्याही कोलगेटची ऍड असो, कुठलीही ऍड असो, त्यामध्ये जो कोणी असणार तो एक सफेद कोट, काजल पण सफेद कोट घालून येते ऍज इफ शी इज अ डॉक्टर. आणि लोकांना ते कनेक्ट होतं बिकॉज एक परसिव्ड व्हॅल्यू आहे की डॉक्टरने सांगितलं म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे, सो तुम्ही जर सांगितलं आणि जर कस्टमरच्या मनामध्ये किंवा कस्टमरचे काही गैरसमज असतील, तो तुमच्या एक्सप्लेनेशननी तो कन्व्हिन्स होणार नाहीये. सो त्यासाठी तुमच्याकडे सेल्स साठी सोशल प्रूफ तुमच्याकडे रेडी असले पाहिजेत. ते कशा पद्धतीचे सोशल प्रूफ असतात किंवा काय आपण कशा पद्धतीने केले पाहिजेत. ओके, मग तुमच्या युट्यूबचे व्हिडिओज असतील किंवा तुमच्या फेसबुकवर जर कोणी इनपुट्स दिलेले असतील किंवा काही टेस्टिमोनियल शेअर केलेले असतील, दॅट कुड बी यूज ॲज, तुम्हाला काही अवॉर्ड्स मिळालेले असतील, ऑल दिस विल बी युजफुल इन हँडलिंग स्केप्टिसिझम. सो हाऊ मेनी ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट इज स्केप्टिसिझम? किती लोकांना स्केप्टिसिझम काय हे समजलं? हाऊ मेनी ऑफ यू आर एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज स्केप्टिसिझम? टाइप मी इन द चॅट बॉक्स इफ यू अंडरस्टूड स्केप्टिसिझम. ओके, आणि तुमच्याकडे स्केप्टिसिझम हँडल करण्यासाठी तुमच्याकडे सध्या काही प्रोसेस आहे का? व्हॉट इज द प्रोसेस दॅट यू फॉलो? कारण हात कंगन को आरसी क्या, तर त्या पद्धतीने तुम्हाला तो प्रूफ दाखवावा लागेल, कारण तुमच्या बोलण्यावर तो कन्व्हिन्स होणार नाहीये. सो यू हॅव टू शो द प्रूफ. आता जसं मी दाखवलं की एवढ्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मी कंडक्ट केले आहेत, एवढ्या लोकांकडनं मी ट्रेनिंग घेतलेले आहेत, या पद्धतीने मी हॉटेल इंडस्ट्रीमधनं ह्या लेवलला मी करत करत इथपर्यंत पोहोचलोय. हे का होतंय? सोशल प्रूफ होता. कारण ही क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करण्याचं, बाबा हा माणूस जे सेल्स बद्दल बोलतोय काय आहे, कोण आहे, याच्याबद्दल समजून घेणं महत्वाचं आहे. तर त्यामुळे लोकांना तुम्हाला ते दाखवावं लागेल. सो दिस इज कॉल्ड अ स्केप्टिसिझम. ओके, कस्टमर्स रिव्ह्यू जी फॉर्म, यस व्हेरी गुड वैभव. तुमचा जो गुगल फॉर्म रिव्ह्यूज आहेत, तुमच्या गुगल वर तुम्ही जे रिव्ह्यूज दाखवतात, दॅट्स व्हॉट वी कॉल सोशल प्रूफ. म्हणून तुम्हाला आहे ना सोशल जे तुमचे प्लॅटफॉर्म्स आहेत ते कसे करायचे, मग इंस्टाग्राम असो किंवा तुमचं लिंक्डइन असो, कशा पद्धतीने त्याला युज करायचं हे तुम्हाला समजून घेणं किंवा हे शिकणं खूप गरजेचं आहे. बिकॉज इट विल हेल्प यू टू हँडल स्केप्टिसिझम. कारण कस्टमर तुमच्याकडे येताना आज तो 10 ठिकाणी पहिले चेक करतो. सगळ्यात पहिले तर तुमच्या वेबसाईटवर आणि नेटवर जाऊन चेक करतो. सो दिस विल हेल्प यू टू हँडल स्केप्टिसिझम. तर म्हणून तुमच्या सोशल साईट्सवर, वेबसाईटवर काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, हे खूप विचारपूर्वक तुम्हाला त्याच्यावर टाकणं गरजेचं आहे. काहीतरी आवडलं म्हणून टाकून उपयोग नाहीये. सो अगेन देअर इज ऑल्सो सायन्स. काय दाखवायचं लोकांना? ओके, कस्टमरला काय दाखवायला पाहिजे वेबसाईटवर? तर वेबसाईट नुसतं भरण्यासाठी भरून उपयोग नाहीये. इट हॅज टू, वेबसाईट इज अगेन अन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. तुमचं ते ऑनलाईन शॉप आहे तो, ज्याच्यावर लोक जाऊन तिथून ते चेक करतात किंवा कशा पद्धतीने काय आपल्याला करता येतो. दॅट इज स्केप्टिसिझम हँडल करण्यासाठी. देन कम्स इनडिफरन्स. आता इनडिफरन्स हा जो आहे हा बऱ्याच वेळानं आपल्याला जाणवत नाहीये. इनडिफरन्स म्हणजे काय?
की कस्टमरला तुमच्यामध्ये आणि तुमच्या कॉम्पिटिटर मध्ये काही फरकच जाणवत नाहीये. तुम्ही किती त्याच्यासमोर डोकं फोडा तरी पण त्याला तेव्हा ठीक आहे ना, तर काय हे तर तिकडे पण मिळतं, उलट त्यांच्याकडे तर आम्हाला अजून कमी मध्ये मिळतं. सो तुम्ही किती क्वालिटी बद्दल बोललात, किती हे केलात, तुमचं आता जर ट्रॅव्हल डेस्टिनेशन किंवा तुम्ही जे काही करता, आमचा असा पॅकेज आहे, आम्ही हे करतो, आम्ही ही सर्व्हिस देतो, तर ते तर सगळेच देतात. त्यांनी भले ते तशी इन्क्वायरी केली नसेल, पण त्याला एक बोलण्यासाठी, कारण त्याच्यासाठी ते काही फरक जाणवत दिसत नाहीये त्याच्यामध्ये, आणि ते आपल्याला त्या पद्धतीने आपण कम्युनिकेट न केल्यामुळे कस्टमरला इनडिफरन्स, आणि इनडिफरन्स जर असेल ना, तर ट्रस्ट कधीच वाढणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. ट्रस्ट वाढलं, टेन्शन कमी होणार, व्हॅल्यू ऑटोमॅटिकली दिसणार आहे. पण ह्या गोष्टी केल्याशिवाय ट्रस्ट जो आहे तो वाढणार नाहीये. सो इनडिफरन्स जो आहे त्याला मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडनं काय तुमचं युएसपी आहे, तुमची खासियत काय, तुमची निश काय, हे तुम्हाला लोकांना तिकडे दाखवावं लागेल, सांगावं लागेल. सो जर बऱ्याच वेळा आपण जर लोकांना आपण भेटतो आणि विचारतो, अरे तुम्ही काय करतात, तर त्यांना हे सांगताना आमचं बिझनेस आहे, आमचे हे करतो, आमचं कपड्याचं दुकान आहे, आमचं हे दुकान आहे. व्हॉट इज द डिफरन्स? एक टेलर आहे, त्याला विचारलं की तू काय करतो, तो बोलतो आय मेक पीपल ब्युटिफुल. मला सांगा, टेलर जेव्हा बोलतो की आय मेक पीपल ब्युटिफुल, मी लोकांना सुंदर बनवतो, व्हॉट इज द डिफरन्स? काय फरक आहे दोन्हीमध्ये? एक बोलतो की मी कपडे शिवतो, दुसरा बोलतो मी लोकांना सुंदर बनवतो. व्हॉट इज द डिफरन्स? केस कापायला आपण नॉर्मल याच्याकडे पण जातो आणि जावे भाभूच्या याच्यामध्ये पण जातो. व्हॉट इज द डिफरन्स? फरक आहे की नाहीये? सो हॅव यू वर्कड ऑन युअर युएसपी? तुमच्या युएसपी मध्ये, युएसपी इज, कोणी युएसपीचं फुल फॉर्म सांगू शकेल? व्हॉट इज युएसपी? USP is unique selling proposition. Unique selling proposition. Okay. Speciality of what you are doing. एक थोडासा तुम्हाला माइंड शिफ्ट जो आहे आता सध्याच्या जे ह्याच्यामध्ये जे म्हणून सायन्स समजणं गरजेचं आहे. युएसपीच्या जागी जो आपला फर्स्ट जो रिझन होता फेलियरचा, यू नीड टू फोकस ऑन युबीपी. इन्स्टेड ऑफ युएसपी यू शुड फोकस ऑन युबीपी. युबीपी इज युनिक बाईंग पॉइंट. कस्टमर तुम्ही काय देणार आहे त्याच्यापेक्षा कस्टमर तुमच्याकडनं कशासाठी ते विकत घेतोय हेच कस्टमरला तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. म्हणून तुमच्या फ्युचर पेक्षा कस्टमरचं फ्युचर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज युबीपी, युनिक बाईंग पॉइंट. तर युनिक सेलिंग पॉइंटचा जो आहे तिथून शिफ्ट करून तुम्हाला युनिक बाईंग पॉइंट वर जेव्हा तुम्ही फोकस करणार तेव्हा तुम्ही हा इनडिफरन्सचा जो चॅलेंज आहे तो हँडल करू शकणार. ह्या ऍटिट्यूडला हँडल करण्यासाठी कस्टमरच्या फ्युचरवर तुम्हाला कस्टमरला ह्याच्यातून काय बेनिफिट आहे हे सांगता आलं पाहिजे. तुमच्या फीचर्सचा काहीच तिकडे उपयोग होणार नाहीये. आणि जेवढं तुम्ही फीचर सांगत राहणार तेवढा हा इनडिफरन्स वाढत जाणार आहे. तेवढी ती गॅप जी आहे ती वाढत जाणार आणि ज्या वाढली गॅप की परत त्याला मॅनेज करणं डिफिकल्ट होणार. हाऊ मेनी ऑफ यू अग्री ऑन दिस? So instead of USP, you need to focus on UBP. जे काही मी सांगतोय आज, हा 20-25 वर्षाचा जो वेगवेगळ्या बिझनेस मधनं जे सक्सेस फेलियर ज्या गोष्टी जे काही नॉलेज मी गेन केले त्याच्यामधनं ह्या गोष्टी जे समजल्या ते मी तुमच्या समोर ठेवतोय. नाउ इट इज अप टू यू हाऊ यू इम्प्लिमेंट इट. कारण युएसपी सगळ्यांनीच हे केलेलं आहे. कस्टमरला काय त्यासाठी तुम्हाला वेगळ्या एफर्ट्स तिकडे टाकावं लागतं, वेगळे प्रोसेस तुम्हाला करावे लागतात. ओके. आणि त्याप्रमाणे तुम्हाला चेक करावं लागतं कशा पद्धतीने तुम्ही फोकस करू शकतात आणि हा इनडिफरन्स तुम्हाला कशा पद्धतीने काढता येतो. कारण ह्या सगळ्या कस्टमरचे ऍटिट्यूड आहेत ते एकाच मीटिंग मध्ये दाखवतील किंवा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे ऍटिट्यूड दाखवतील. पण तुम्हाला हे ओळखता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला कस्टमर चे इंटेन्शन्स काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचं असतं स्टॉलिंग. स्टॉलिंग म्हणजे काय? बाद में बताता हूं, 2 दिन बाद सोच के बताता हूं. हे डायलॉग्स कधी ऐकले आहेत का? तुम्हाला 1-2 दिवसात कळवतो मी काय आहे ते, किंवा मी फोन करतो.
किती लोकांनी हे डायलॉग्स ऐकलेले? स्टॉलिंग. हाऊ मेनी ऑफ यू हॅव एक्सपिरियन्स्ड इट? सगळं काही मी सांगितलं, पूर्ण रामायण सांगितल्यानंतर तर ठीक आहे, मी 2 दिवसात कळवतो तुला. किंवा मी भावाला विचारून सांगतो, वडिलांना विचारून सांगतो, की घरी जरा विचारून सांगतो. एव्हरी डे. हेमल सेज एव्हरी डे. पोस्टपोन्ड. येस. तुम्ही प्रपोजल पाठवा, मग मी तुम्हाला त्याच्यावर नंतर मग तुम्हाला करतो. प्रपोजल पाठवलं, ईमेल पाठवलं, त्यानंतर रिस्पॉन्सच नाहीये. आणि माझ्या बाबतीमध्ये पण मी बरेचसे अनुभव घेतलेले आहेत. सो दॅट इज व्हॉट वी ऑल हॅव गॉन थ्रू. माझ्याकडनं पण या चुका झालेल्या आहेत. सो स्टॉलिंग जे आहे ना, स्टॉलिंग आहे ना, हे कारण, ह्याच्या मागे ऍक्च्युअल जे कारण आहेत ना, हे 3 मधले, तो डायरेक्टली आपल्याला नाही बोलू शकत नाही. आणि ते कुठेतरी त्याला वाटतं रे ह्याला वाईट वाटेल किंवा आता नको हे करायला, तो त्याचा अनकम्फर्टेबलनेस जो असतो तो हाईड करण्यासाठी ओके तो स्टॉलिंगचा वापर करतो. स्टॉलिंग इज अ मास्क. तो उद्या 2 दिवसात जर घेणार आहे तर मग आज का नाही? सो मेनी टाइम्स जेव्हा लोक हे बोलतात की स्टॉलिंग, ओके 2 दिवसात सांगतो, आपलं उत्तर काय असतं? व्हॉट डू यू रिप्लाय? किंवा तुम्ही काय सांगता? मी 2 दिवसात कळवतो, पुढच्या आठवड्यात कळवतो, तुम्ही काय म्हणता? काहीतरी उत्तर तुम्ही देत असणार त्याला. ओके, करेक्ट. ओके सर, चालेल सर. तर तुम्हाला मी कधी कॉल करू? त्याच्यानंतरचा डायलॉग, मग सर कधी कॉल करू मी तुम्हाला? आणि तो कॉल नंतर परत आपला कधी होतच नाही, कारण तो घेतच नाही आपल्या नंतर त्यानंतर फोन. दिस इज वेअर यू नीड टू बी लिटिल असर्टिव्ह. इथे तुम्हाला थोडं कन्व्हिन्सिंगली त्याला बोलता आलं पाहिजे. पण हे काय होतं, कुठेतरी तुम्ही ह्या 3 ह्याच्यामध्ये कुठेतरी चुकी केली आणि त्यामुळे तो स्टॉलिंग करतोय. दिस इज द मेन रिझन ऑफ स्टॉलिंग. आणि जेव्हा आपण ओके म्हणतो, मग ऑलरेडी आपण बॅकफूटवर आलो. सो कशा पद्धतीने हँडल करायचं हे पण शिकावं लागेल. आजच्या दिवस आज मी शिकवणार नाहीये, पुढच्या प्रोग्राम मध्ये जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी, बट ऍटलीस्ट यू शुड बी अवेअर की स्टॉलिंग हे जे होते हे कशामुळे होत आहे. तर तुम्हाला जर समजलं की हा कुठल्या तरी कारणामुळे स्टॉलिंग होत आहे, ह्याच्यावर जरी तुम्ही काम केलं तर ऍटलीस्ट हा जो रेशिओ आहे तुमचा स्टॉलिंगचा हा कमी होईल. आणि स्टॉलिंग जर तुम्ही हँडल करू शकला तर ऑटोमॅटिकली स्टॉलिंग वरनं तुम्हाला क्लोज करता येतं. अँड लास्ट इज ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन जो असतो, कुठे ना कुठेतरी त्याला त्याबद्दल पूर्ण नॉलेज नसल्यामुळे, ओके, अंडरस्टँडिंग नसल्यामुळे तो ऑब्जेक्शन घेतो. कुठल्याही सिच्युएशन मध्ये स्टार्टिंगला जर ही ह्युमन सायकोलॉजी आहे, तुम्ही जर काही नवीन गोष्टी त्याला सजेस्ट केल्या ना, तर पहिला तर तो नेगेटिव्हलीच तो सुरू करणार. जर मी तुम्हाला सांगितलं की बॉस सेल्ससाठी तुम्हाला ह्या पद्धतीचे ट्रेनिंग, ह्या पद्धतीचं तुम्हाला कोर्स करायचं आणि ह्या करावं लागेल, सगळ्यात पहिलं तर आपला तो असतो की नको, आता नको, नंतर बघू, किंवा सध्या मला त्याची गरज नाहीये, सध्या माझ्याकडे वेळ नाहीये, सध्या माझ्याकडे पैसे नाहीयेत, सध्या माझ्याकडे ऑलरेडी दुसरी कामं आहेत, सध्या मी दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स करतोय. इथून सुरुवात होते. तर त्याला व्हॅल्यू काय मिळणार, म्हणून ते ट्रस्ट, टेन्शन आणि व्हॅल्यूचं जे आपल्याला अंडरस्टँडिंग असणं गरजेचं. सगळे जे तुम्हाला ऍटिट्यूड दिसतात आहेत, हे मॅनेज करण्यासाठी, हँडल करण्यासाठी तुम्हाला ज्या आधी आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इकडे उपयोगी पडणार आहेत. सो एम आय फर्स्ट ऑफ ऑल एबल टू अंडरस्टँड व्हॉट टाइप ऑफ ऍटिट्यूड. आता एक्सेप्टन्सला वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे, स्केप्टिसिझमला वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. आपण काय करतो, सगळ्यांसाठी एकच डायलॉग ठेवतो आणि त्यामुळे एक प्रोफेशनल सेल्स पर्सन मध्ये आणि आपल्यामध्ये हा चॅलेंज असतो, ही गॅप आहे. ते वेगळं असं काय करतात, ते फक्त सायन्स फॉलो करतात. तुम्ही काही सांगा ते ऐकणार आणि मग त्याच्यावर त्यांचा एक वेगळा पुढचा डायलॉग असतो आणि ते रेडी असतात. सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा ऑब्जेक्शन द्यायला सुरुवात होतात त्याचा अर्थ कस्टमर कुठेतरी इंटरेस्ट दाखवत आहे, तर जेवढा त्याचा कोटा आहे तो संपला पाहिजे.
जेवढ्या लवकर ऑब्जेक्शन यायला सुरुवात होतील तेवढं तुम्ही खुश झालं पाहिजे की कस्टमरचा आता कोटा संपणार आणि आता मी त्याला सहजपणे कन्व्हिन्स करू शकतो. पण तोपर्यंत तुम्हाला तो पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही पुढे एक्सेप्टन्स संपला, स्केप्टिसिझम संपलं, इनडिफरन्स संपलं, स्टॉलिंग संपलं, ऑब्जेक्शन आता माझी वेळ आहे, आता मी खेळणार. सो यू हॅव टू हॅव दॅट पेशन्स. जर आपण नाही केलं तर ह्या ऍटिट्यूडमुळे आपण ओके बोलणार, 2 दिवसांनी करतो, हे करतो, तसं करत करत आजपर्यंत आपण त्याच चुका करत आलेलो आहोत. दिस इज द ओल्ड वे ऑफ सेलिंग. हाऊ मेनी ऑफ युअर लर्निंग समथिंग? किती लोकांना आज काहीतरी नवीन शिकायला मिळालं? याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहित होत्या, पण आपण ह्या पद्धतीने याला मॅनेज कसं केलं पाहिजे किंवा ह्या गोष्टी आपण कधी याच्यावर विचारच केला नव्हता. आणि हे रॉकेट सायन्स नाही आहे, दिस इज अ कॉमन सेन्स. पण त्याच्यासाठी नुसता आर्ट वापरून चालणार नाही, तर सेल्सचा सायन्स समजणं पण गरजेचं आहे आणि त्यासाठी ट्रेनिंगची गरज आहे. दॅट इज वाय वी नीड टू लर्न. आज मी सुद्धा या सेल्स मध्ये, डिजिटल मार्केटिंग, बाकी याच्यामध्ये नवीन काय होत आहे मला शिकणं गरजेचं आहे. कारण जर मला ती गोष्ट समजली तर माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या क्लायंटसाठी मी ते यूज करू शकतो, त्यांना हेल्प करू शकतो. पण जर मी हे समजून बसलो मला सगळंच येतंय की मी MBA आहे, मग गुजरातीत म्हण आहे मध्ये बद्दू आवडायचे, तर मला सगळंच येतं, मला काही गरज नाही, तर देन आय एम फिनिश्ड. आणि स्पेशली या 1.5 वर्षात चांगल्या लोकांना त्याची जाणीव झालेली आहे. सो मला त्याच्यावर वेगळं काही बोलायची गरज नाही. दिस इज द रिअलायझेशन. आणि ही ऍटिट्यूड जेव्हा आपण कस्टमर असतो तेव्हा आपण हीच ऍटिट्यूड वापरतो. तुम्ही जेव्हा कुठल्याही ते कोणाकडे कस्टमर बनून जातात किंवा तुम्ही जेव्हा कोणाचे कस्टमर असतात, यू ऑल्सो यूज दिस. तर हे काही वेगळं, हा जन्मसिद्ध अधिकार आहे कस्टमरचा ऍटिट्यूड दाखवणं. त्याला मॅनेज करणं ही तुमची स्किल आहे. कारण तो ऍटिट्यूड दाखवेल तेव्हाच तर तुम्हाला तुमची स्किल वापरता येईल. आणि जेवढी जास्त ऍटिट्यूड हँडल करणार तेवढे तुम्ही जास्त त्यामध्ये प्रोफेशन अजून स्ट्रॉंग होणार, त्यामध्ये तुमची खासियत जी आहे ती अजून बाहेर येईल. आणि दिस इज हाऊ यू बिकम स्ट्रॉंगर. मग तुमचे स्वतःचे असे काही डायलॉग्स तयार होतात आणि तुम्ही ज्या डायलॉगमुळे कस्टमर कनेक्ट झालाच पाहिजे, कस्टमर कन्वर्ट झालाच पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील, शिकवून घ्यावे लागतील, इम्प्लिमेंट करावे लागेल. की लगेच मी केल्यानंतर मला काही गोष्टी केल्यानंतर मला त्याला बघावं लागेल, किती माझं वर्क होते, कुठे मी कमी पडतोय, काय अजून इम्प्रूव्ह केलं पाहिजे, कुठले डायलॉग्स मी बोलले पाहिजे, स्केप्टिसिझमसाठी मला अजून काय त्यांना दाखवता आले, स्टॉलिंगसाठी मी कशा पद्धतीने हे करू. स्टॉलिंग मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आपण त्यांना सांगतो, ठीक आहे सर, मग तुम्हाला मंगळवारी 11 वाजता फोन करू का 2 वाजता केलं तर चालेल. दोन्ही ऑप्शन मलाच द्यावे लागतील त्यांना. कारण त्यांना सांगितलं ना कधी फोन करू, तर ते कधीच सांगितलं तुम्ही करा, मग पुढच्या आठवड्यात एकदा बघा करून, असंच उत्तर येणार आहे तुम्हाला. ऑप्शन तुम्हालाच द्यायचे आहेत त्यांना. सो ओनली वेन यू गिव्ह दॅट ऑप्शन स्टील यू आर इन कंट्रोल. कारण जरुरी नाही की प्रत्येक सेल जो आहे ते एकाच फर्स्ट मीटिंग मध्येच क्लोज होईल. त्याला काही पॅरामीटर्स असतात, प्रत्येक प्रोडक्ट सर्व्हिसवर अवलंबून असतं. पण प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही एक स्टेप पुढे कस्टमरच्या जवळ पोहोचणं हा तुमचा गोल असला पाहिजे. ओनली देन इट विल बी क्लोज. अदरवाईज खेळत राहणार टेबल टेनिस सारखं. So are we clear on this attitude? If you're a clear type, clear in the chat box. Are we all clear on the attitude? Type clear in the chat box. Okay. So मला सांगा, what was the biggest takeaway from today's master class? आतापर्यंत जे आपण बघितलंय त्यामधनं सगळ्यात महत्वाचं असं तुम्हाला काय शिकायला मिळालं? What was your one biggest takeaway from this master class? Insights मिळाले. What is the one thing? Maybe जास्त पण असतील. Latest topic, okay. What else? Customer attitude. Yes, excellent. Very good. Value addition. Excellent. Very good. Vaibhav. Recap करूया. आपण बघितलं 3 reasons why sales fail. Okay.
तीन आपण रिझन बघितले. बायर्स इंटेन्शन होतं, फीचर वर्सेस फ्युचर झालं आणि ओल्ड वे ऑफ सेलिंग. नंतर मग आपण की एरियाज बघितले. ओके, 3 की एरियाज ऑफ फोकस ऑन सेल्स: लीड जनरेशन, लीड कन्व्हर्जन अँड कस्टमर व्हॅल्यू. मग नंतर टीटीव्ही आपण बघितलं: ट्रस्ट, टेन्शन अँड व्हॅल्यू. सो ट्रस्ट हाय करण्यासाठी आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतील, आणि त्यामध्ये आपल्याला जर कस्टमरचे ऍटिट्यूड जर आपण प्रॉपर हँडल केले तर ऑटोमॅटिकली आपली ट्रस्ट वाढते, टेन्शन कमी होतं, आणि व्हॅल्यू जी आहे ती कस्टमरला दिसल्यामुळे कस्टमर जो आहे तो कन्वर्ट होतो. सो दिस इज व्हॉट वी हॅव लर्न टिल नाव. आतापर्यंत आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत.